मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मनी विराजितू तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू शुतोषं दिनेष्टपोषण मग सहंति सिंधुशोषं श्री रुक्मिणी मतिमुषं पुरुषं परंतं वंदे दुरंतचरितं हृदि संचरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त संगीत कीर्तन रूपी सेवकीर्ता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबार महाराज यांचा चार चरणाचा ज्या उपास्य परमात्म्याचा आपण चिंतन करतो त्याची भक्ती करतो त्याचा परिचय देणारा अर्थात मंगलवजा देवाचा परिचय असणारा अतिशय उत्कृष्ट सर्वांच्या पाठातला गोड अभंग आहे विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा भगवान परमात्म्याच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्या या वारद नगरीत समस्त ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ यांच्या एकत्रीकरणात चालू असणारा हा भक्तिरसामृत उत्सव आयोजक हरिभक्तीपरायण आदरणीय हनुमंतजी विष्णू लबडे आणि परमश्रद्धेय परमपूजनीय आमचे भाईजी महाराज अर्थात हरिभक्तीपरायण आदरणीय श्रद्धेय रामदास महाराजजी पाटील यांच्या मार्गदर्शनाने हरिभक्तीपरायण आदरणीय ज्ञानेश्वर महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनात चालू असणारा भक्ती उत्सव गोड अशा प्रकारचं आयोजन आहे पूजनीय मंडळी माझ्यासमोर बसलेली आहेत हरिभक्तीपरायण आदरणीय मारुती महाराज आदरणीय तानाजी महाराज आदरणीय विनायक महाराज आदरणीय महादेव महाराज आदरणीय वामन महाराज आदरणीय शंकर महाराज आदरणीय काशीनाथ महाराज आदरणीय वसंत महाराज पांडुरंग महाराज अनंत महाराज महेश महाराज मला वाटते भरपूर नाव जरी वाचले तरी 2 तास माझे सहज जातील इतकी महाराज मंडळी हे वैभव आहे महाराज हे वैभव आहे सोपं आहे ही लिस्ट महाराज मंडळीच्या नावानं भरली हे वैभव आहे नेत्यांच्या नावाची नाही आलं लक्षात हे वैभव आहे गोड अशा प्रकारचं मी नेहमी सांगत असतो कोकणात आलं म्हणजे हा परमार्थ इथला म्हाताराही नाही आणि हा बालही परमार्थ नाही हा तरुण परमार्थ आहे कोकणातला परमार्थ तरुण आहे पाहिल्यानंतर समाधान वाटतं या इथं हे सामान्य नाही वास्तव्यात अविचाराचा झंझावात सर्वत्र सुटलेला आहे आणि अशाही काळात विचाराचा दीप चित्तात तेवत ठेवून वारकरी संप्रदायाची साधना करणं इतकं सोपं नाही पण ही सगळी ही तरुण मंडळी यांना तरुण म्हणा नाही तर बहुतेक तरुण तर होऊन सापडतात तरुण हे तर झालेले कुठंतरी आपल्याला सापडतात असे तरुण नाही सापडत म्हणून यांना पाहून सावरकरांचं वाक्य आठवते उसळत्या रक्तात मा ज्वालामुखीचा दाह दे
वादळाची दे गती पण भान ध्येयाची असू दे विठ्ठल. स्वामी विवेकानंदाला अपेक्षित असणारे हीच तरुण होते. स्वामी विवेकानंदाला अपेक्षित असणारा हा तरुण आहे. आद्य शंकराचार्यांची आज जयंती आहे. विशेषत्वानं सांगायचं झालं तर ते तरुणच होते. बालवयापासून भगवान परमात्म्याची भक्ती करून तरुण वयात जगाला मार्गदर्शन करून मुनी आपल्या स्वधामाच्या ठिकाणी स्थित झाले. ते शंकराचार्यांची आज जयंती आहे. विशेष अशा प्रकारचं प्रभावी जीवन आहे महाराज. युवा असावा, युवास्यात साधू युवाध्यायका असिष्ठा दृढिष्ठा बलिष्ठा तसेव वित्तेन पूर्णस्यात. म्हणून उपनिषदाने ज्या तरुणाचं चिंतन केलं ना, ही सगळी तरुण मंडळी माझ्या चारी दिशेला उभी आहेत विठ्ठल. आज पहिला दिवस आहे, पहिला दिवस उत्सवाचा आहे. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. गंधर्वासारखी गायक मंडळी आहे, इंद्रासारखी वादक मंडळी आहे, परीक्षितीसारखे ऐकणारे फक्त वक्ता शुकदेव नाही, एवढीच कमतरता आहे. आपण सर्व सावध आहात. 9 ते आ कराचं कीर्तन आहे तरी मला नाही वाटत तुम्ही आ करणारे आहेत. मग तितका वेळ तुम्ही निवांत ऐकणारे आहेत. अशा प्रकारची जाणती मंडळी आहे. कीर्तनकार बसला तरी चालतो, देवा आवाज उभा पाहिजे. आणि आता त्याची मीमांसा करत नाही, आवाज का बसला. सकाळी एक केलं, रात्री एक केलं. आणि थंड वातावरण असं आहे, वर घाटाच्या वर पाऊस झालेला आहे, सारखा पाऊस चालू आहे. आणि गरमीमुळं पाणी आपण फार फ्रीजच लागते, त्याच्यामुळे घसे गेलेले आहेत विठ्ठल. खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर आज पहिला दिवस आहे, मंगलाचा दिवस आहे. वारकरी संप्रदायाचा अलिखित दंडक आहे. पहिल्या दिवशी मंगलाचरण केलं पाहिजे. काय करावं बाबा मंगल? मंगलाचा आचार जीवनात का स्वीकारला पाहिजे? आचार्य सांगतात, अशुभानी निराचेष्टे तनोती शुभसंततीम स्मृतिमात्रेन यत पुंसा ब्रह्मतन मंगलम परम. आपल्या जीवनात आपलं अशुभ होऊन वाटत नसेल तर त्याने मंगल केलं पाहिजे. आपलं कार्य अशुभाकडे जाऊ नये, आपल्या जीवनात अशुभ नाम दुःख येऊ नये वाटत असेल तर जीवनात मंगल करा. का मंगल करा? त्याचं 3 कारण आहे. संतांच्या वाङ्मयात अशुभ निर्मितीची सामुग्री सापडत नाही. संतांचं जीवन अशुभाकडे वळलेलं सापडत नाही. अशुभ निर्मितीला 3 कारण ज्ञानोबारा सांगतात. आपल्या जीवनात अशुभ नाम दुःख काय येते? पहिलं सांगलं अज्ञान, दुसरं सांगलं प्राक्तन आणि तिसरं सांगलं प्रमाद. या 3 कारणामुळे आपल्या जीवनात दुःख येते देवा. साधूच्या जीवनात अज्ञान नाही, साधूंना प्राक्तन मानायचं का नाही हा स्वतंत्र विचार आहे. आणि साधूच्या जीवनात प्रमाद नाम चुका आहेत का? नाही देवा. ते अवतार कोटीतले महात्मे असतील तर जगाच्या चुका नीट करण्यासाठी इथं आले, त्यांच्या जीवनात चुका नाही, म्हणजे प्रमाद त्यांच्या जीवनात नाही तरी ते मंगल करतात. अज्ञान तर त्यांच्या जीवनात नाही. तुकोबाराची स्पष्ट उक्ती आहे, बाकीच्यांनी त्या वेदाच्या पाठांतराचं ओझं भार आपल्या डोक्यावर वाहावा आणि त्याचा अर्थ विचारायचा झाला तर तुम्ही आमच्याकडे या. ही तुकोबाराची स्पष्ट उक्ती जर असेल तर त्यांच्या ठिकाणी अज्ञान आहे का? नाही. तुकोबारा कोण आहे? तुकोबारा स्वतः देव सांगतात का हा तुकोबारा सामान्य नाही. तुकोबारा म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. त्या रामेश्वर भट्टांनी एकीकडे देवाला ठेवलं, एकीकडे तुकोबाराला ठेवलं आणि तुलना करून पाहिलं. काय काय लक्षात आलं आपल्याला? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुकोबारा कोण आहेत? कोण आहेत? ज्ञानोबाराय तुकोबाराच्या संबंधानं बोलतात, तुका सर्वा श्रेष्ठ प्रिया महथोर काजू अवतार नामयाचा. या सर्व शब्दाला अंडरलाईन करा. सर्वा शब्दात तुकोबारा किती मोठे आहे? ज्ञानोबारा म्हणतात सर्वाश्रेष्ठ. या सर्व शब्दात देव याला आणि सर्व शब्दात वेद याला. सर्वात मोठा असणारा वेदही तुकोबाराचं वर्णन करते. बाष्कल मंत्रोपनिषद आहे, त्या बाष्कल मंत्रोपनिषदात एक श्रुती अशी आहे, त्या तुकोबाराच्या नावाचा उल्लेख आपल्याला सापडतो. उपनिषद कधी तयार झालं? कधीतरी. उपनिषदाचा काल काय? मला वाटते तो काल आपण सांगू शकणार नाही. अनादी कालापासून ही विद्या प्रगट झालेली. त्या बाष्कल मंत्रोपनिषदात तुकोबाराच्या नावाचा एक देश आहे. ते असं म्हणते, अहम अंतरिक्षा तुका जीवा वहम. अहम अंतरिक्षा तुका जीवा वहम. याचा अर्थ असा आहे, वेदाची वाणी जसं देवाचं वर्णन करते तसं तुकोबाराचं वर्णन करते. याचा अर्थच असा आहे, तुकोबाराच्या जीवनात हे सगळं शुद्धता पाहायला सापडते. ज्ञानोबारा त्यांना सर्वश्रेष्ठ म्हणतात. देव ज्यांना नमस्कार करतो, जया पूजिले आदरे पांडुरंगे, हे तुकोबाराचा अधिकार आहे. त्यांच्या जीवनात अज्ञान कसं राहिलो देवा? पण त्यांच्या जीवनात अज्ञान नाही. दुसरं,
त्यांना प्राक्तन मानायचं का? जर त्यांना प्राक्तन मानलं तर सदेह वैकुंठ गमन हे आपल्याला मानायला जमायचं नाही. आणि तुकोबरा सगळ्यांना विचारून वैकुंठाला गेले. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमाने बैसोनी. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया. गेला तो विमानी बैसोनिया. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया. एक काळचे कट्टर विरोधक असणारे रामेश्वर भट्ट सांगतात सगळ्यांना विचारून आमच्या देखत ते विमानात आरूढ झाले. याचा अर्थ काय? तुकोबरा अवतार कोटीतले संत आहे, त्यांच्या जीवनात अज्ञानाचा लवलेश नाही देवा, अज्ञान नाही. दुसरं, त्यांच्या जीवनात प्राक्तन मानायला जमणार नाही, सदैव वैकुंठ गमनच सिद्ध होणार नाही त्याच्यामुळं. म्हणून महाराज सदैव वैकुंठ गमन तिथून आले ना 4 ते 5 वेळा मृत्यू लोकात महाराज पुन्हा येणं असेल तर मला वाटते त्यांच्या जीवनात प्राक्तन नाही. कारण प्रारब्ध संपलं का शरीर पडते, त्यांचं शरीर पडलं नाही. देह मानव देह घेऊन निजधामा गेले हे त्यांच्या बाबतीत निळोबारे बोलत असतील तर त्यांना प्राक्तन नाही. आणि तिसरं, प्रमाद नाम चुका नाही. मग ते तुकोबारा मंगलाचरण का करतात याचं उत्तर एकच आहे, त्यांनी मंगलाचरण केलं नसतं तर त्यांचं बिघडलं नसतं, पण त्यांनी केलं नसतं तर आपण केलं नसतं आणि परिणाम आता आपलं बिघडलं असतं. म्हणून आपलं बिघडं नाही म्हणून त्यांचं मंगलाचरण. विठ्ठल मंगलाचा अभंग आहे, अतिशय गोड अभंग आहे, सगळ्यांच्या पाठातला आहे. या अभंगात जगद्गुरु तुकोबार आहे देवाचं मंगलाचरण साधतात. या अभंगात देवाचा परिचय देतात. परिचय देणारा अभंग आहे. आम्हालाही लोक भेटतात देवा आणि आम्हालाही लोक परिचय देतात, पण कोणाचा परिचय देतात? देवा त्याचाही देतात आणि देव नाही त्याचाही देतात. बाहेर फिरते वेळेस परिचय भेटतोच ना आम्हाला. एखाद्या घरी गेल्यावर सांगतात बुवा आमचं घर बरं का, घराचा परिचय. मुलगा मुलाचा परिचय, आमचा भाऊ भावाचा परिचय. मला वाटतं इथपर्यंत बोला परिचय ठीक आहे. याच्याही पलीकडे लोक परिचय देतात बाबाजी. याच्या पलीकडे महाराज ही आमची बायको. काय गरज आहे का बोला परिचय देण्याची? बायकोचा परिचय बोला देण्यात काय सारस्य, काय तात्पर्य आहे? काय तात्पर्य कशासाठी द्यायचा? काय नाही, पण देत असतात. वेगळ्या भागात वेगवेगळा. काही भागात गेल्यावर सांगतात महाराज की आमची लक्ष्मी आहे, बायकोचा परिचय. काही भागात सांगतात महाराज आमच्या ह्या घरचे आहेत, बायकोचा परिचय. काही भागात सांगतात महाराज हे आमच्या मिसेस आहे, बायकोचा परिचय. तिकडे खानदेशात तुम्ही गेले जळगाव भागात मनी बाईसे ऐरणी भाषा आहे, तिकडं मनी बाईसे ऐरणी भाषेत परिचय. मी एका घरी गेलो, आता तुमच्याकडे नाही मला भेटला परिचय. काय म्हणतात नाही मला सांगायचं माहिती. इकडं एका घरी गेलो, ती माऊली दूध घेऊन आली, यजमान माझ्या शेजारी बसलेले. त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवलं आणि मला विचारलं महाराज ह्या कोण तुम्हाला माहित आहेत का? पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, माहीत असण्याचं कारण काय? त्याच्या बायकोकडे बोट दाखवून मला विचारतो ह्या कोण तुम्हाला माहित आहेत का? मी त्याला विचारलं कोण आहेत बाबा? त्या माऊलीनं माझ्या हातावर दूध ठेवलेलं, मी दूध घेत घेत त्याला विचारलं कोण आहे? त्यानं उत्तर दिलं म्हणे महाराज हे आपलंच बारदान आहे, बायकोचा परिचय. काय हे आपलंच? आता ते काय बिचाऱ्यानं त्याचा परिचय दिला, मला नाविन्यपूर्ण परिचय जाणवला. असा परिचय माझ्या जीवनात कधीच झालेला नाही. मी थोडं थांबलो, तिच्याकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं, म्हणलं इकडं तिला बारदान म्हणतात पण याला काय म्हणतात हे कळलं पाहिजे ना आपल्याला. फिरावं लागते, माहिती पाहिजे. मी तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्याकडे पाहिलं, मग त्याच्याकडे बोट तिला विचारलं ताई हे तुमचे कोण? आता ती त्याचीच बायको ना, बोलायला तेवढीच मग तिनं त्याच्याकडे बोट दाखवलं आणि मला तिनं त्याचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आमचं ना भंगार आहे. विठ्ठल मला वाटते देवा या भंगाराचा आणि बारदानाचा परिचय काहीच गरजेचा नाही. जीवनात परिचय व्हावा देवाचा. का का ऐका ना, मानवी जीवन जगतोच 2 कक्षेत जीवन जगल्या जाते. एक जीवन आहे सफल जीवन आणि एक जीवन आहे संपन्न जीवन. संपन्न जीवन त्याला म्हणतात ज्या जीवनात भौतिक सुखाची रेलचेल आहे, गडगंज प्रॉपर्टी आहे. जीवन संपन्न आहे. पण ऐका, जीवन कितीही संपन्न जगा, शेवटी माती खात जावं लागते. मला वाटते मागं कोरोनाने आपल्याला हे दाखवूनच दिलं ना. तिजोरीतले तिजोरीत, बँकेतले बँकेत, खिशातले
कल्याणची घटना तुम्हाला माहित आहे ना? 1500 कोटीचा मालक होता. टीव्हीला पाहिली असेल तुम्ही बातमी. बिचारा कोरोनात सापडला आणि तसाच गेला. पीपी किट मध्ये बांधून प्रेत आणलं, चितेवर टाकता टाकता प्रेत खाली पडलं. ज्यांच्यासाठी 1500 कोटी कमावले एकही जवळ यायला तयार नाही. बांबूनी प्रेत लोटलं. किती कोटीवाल्या सांगत आहे मी तुम्हाला? ऐकत आहे ना तुम्ही? माझा विषय चालला, जीवन कितीही संपन्न जगा, शेवटी माती खात जावं लागतं. म्हणून जीवन संपन्न जगण्यापेक्षा जीवन सफल जगा. आणि जीवन सफल कशानं होत असेल तर त्याला देवाच्या परिचयाची गरज आहे. आमचे तुकोबार म्हणतात, या जन्माची सफलता, या जन्माची सार्थकता जर कशात असेल तर त्या विठ्ठलाच्याच दर्शनात आहे. विठ्ठलचे एक देखलिया, सार्थकता, या जन्माची सफलता आहे देवाच्या परिचयात. जन्मा येऊनी एक लाभ झाला, बिडवई भेटला पांडुरंग. जन्मा आली याचा लाभ, पद्मनाभ दर्शन. कितीतरी तुकोबारचे प्रमाण आहेत. देवाची भेट झाली, देवाचं दर्शन झालं, देवाचा परिचय झाला, जीवन सफल आहे. जीवन सफल जगलं पाहिजे. पण तुकोबार 8 तासानं देवाचा परिचय गाठ्यात देतात, वेगळ्या माध्यमात देतात. माझ्याकडे घड्याळ मर्यादित आहे, परिचयाच्या कक्षा वेगळ्या आहेत. कधी कधी देवाच्या वाणीचा परिचय, कधी देवाचा कार्यद्वारा परिचय, कधी देवाचा अस्तित्वद्वारा परिचय, कधी देवाचा रूपद्वारा परिचय, कधी देवाचा स्वरूपद्वारा परिचय. कोणाला कोणता परिचय द्यावा लागतो, का त्या परिचयाची मीमांसा महाराजांनी केली, स्वतंत्र चिंतनाचा विषय. मला अभंगाकडे यायचं. म्हणून हे बाकी परिचय देवाचे दिलेत. आजचा अभंग परिचय देणार आहे. देवाचा परिचय देतात पण वेगळ्या माध्यमात. अभंग सोपा आहे. अभंग पाठ आहे ना? सोपदार अभंग पाठ आहे ना? सुंदर द्या. अभंग पाठ आहे ना? मला वाटते प्रत्येकाच्याच अभंग पाठ आहे. बाळ तुझ्या पाठ आहे ना अभंग? सुंदर ते ध्यान. महाराज व्हायचं म्हणे, बिलकुल पाठ असणार. या वयात ही आवड. महाराज आल्या आल्या मी विचारलं, काय व्हायचं तुला? डॉक्टर व्हायचं, वकील व्हायचं, इंजिनियर व्हायचं का महाराज व्हायचं? म्हणे महाराज व्हायचं. या वयात महाराज एक गोड आहे खरं सांगायचं. या कोळ्या काळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी. यातच आहेत ते. ज्ञानोबा पाहायचे झाले पाहन असेच असतील ना ज्ञानोबा, तुकोबारा असेच. हे महात्म्य सामान्य नाही देवा. म्हणून या वयात जर आवड असेल तर विशेष आहे. अभंग अतिशय सोपा. इथं बसलेल्या प्रत्येकाच्या पाठ आहे, बरोबर आहे ना? अभंगच पाठ नाही, अभंगाचा अर्थही पाठ आहे. अभंग सोपा आहे, अभंगाचा अर्थ सोपा आहे. मग तुम्ही म्हणाल इतका सोपा अभंग का निवडला? त्याचं सोपं उत्तर देतो, अवघड येत नाही म्हणून. सोपं सांगावं म्हणून पहिला दिवस आहे, अवघडात जाऊ नये तानाजी बाबा म्हणून सोपं घेतलेलं आहे. अतिशय सोपा अभंग आहे. अभंग सोपा, अभंगाचा अर्थ सोपा. पण एक सांगतो, अभंगाचा आशय सोपा आहे असं मी म्हणलं नाही. अभंगाचा आशय सोपा नाही. या अभंगातल्या पहिल्या 3 चरणात वेगळा परिचय आणि अभंगातल्या शेवटच्या चरणात वेगळा परिचय. अभंगातल्या पहिल्या 3 चरणात देवाच्या रूपाचा परिचय, अभंगातल्या शेवटच्या चरणात देवाच्या स्वरूपाचा परिचय. अभंगातल्या पहिल्या 3 चरणात देवाचा स्थूल परिचय, अभंगातल्या शेवटच्या चरणात देवाचा सूक्ष्म परिचय. अभंगातल्या पहिल्या 3 चरणात देवाच्या स्वभावाचा परिचय आणि अभंगातल्या शेवटच्या चरणात देवाच्या स्वभावाचा परिचय. अभंगातल्या पहिल्या 3 चरणात देवाचा तटस्थ परिचय आणि अभंगातल्या शेवटच्या चरणात
देवाचा स्वरूपगत परिचय. विठ्ठल घाबरू नका, मी अवघडात जाणारच नाही. मला अवघड सकाळी मी 5ला पाठाला बसतो, दररोज 5ला शिकवायला बसतो. दररोजचा पाठ आमचा सकाळचा 5चा असतो. मला माहित आहे हा विषय तिथं मांडूनही जमत नाही. तटस्थ काय स्वरूप काय सकाळी जमत नाही हो. वेदांत माझा शिकवायचा विषयच माझा वेदांत आहे. ती शिकवते सुद्धा सकाळी बसलं तरी ते काही औषध न घेता झोप येण्याची तयारी आहे. असं तो विषय अवघडात जात नाही. सोपं सांगतो, अतिशय सोपं. रूप कशाला म्हणतात, स्थूल परिचय कशाला म्हणतात? जे डोळ्याला दिसते ते रूप आहे. चर्मचक्षुला विषय होणार जे आहे ते रूप आहे. पण पहिल्या 3 चरणातला सगळा परिचय रूपाचा आहे. स्थूल परिचय आहे पहिल्या 3 चरणाचा स्वभावाचा म्हणजे प्राकृतिक गुणाचा, आणि शेवटच्या चरणातला स्वभावाचा म्हणजे स्वरूपाचा असा परिचय. पहिल्या 3 चरणात देवाचा तटस्थ परिचय. कशाला म्हणतात तटस्थ? ऐका, मी वारदमध्ये आलो, चौकात उतरलो. उतरल्यानंतर काही मुलं तिथं खेळत होते. मी म्हणलं का रे बाबा, मला महाराजांच्या घरी जायचं, महाराजांचं घर दाखवशील का, महाराजांचा पत्ता सांगतो का? त्या चौकातल्या मुलांनी मला अंगुली निर्देश करून सांगितलं, म्हणे बुवा पहा, ज्या घरावर कावळा बसला ते त्यांचं घर आहे. काय सांगितलं? कावळा बसला ते त्यांचं घर. मी कावळा पाहिला आणि चालू लागलो. चालत 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 दारापर्यंत आलो. तेवढ्यात कावळा काय, तेच पाहिजे मला. कावळा काय झाला? उडाला. कावळा दुसऱ्या घरावर बसला. परिचय काय दिला होता? कावळा बसला ते त्यांचं घर. मी दुसऱ्या दारात गेलो. कावळा बसला ते त्यांचं घर म्हणून दुसऱ्या दारात गेलो. कावळा तिथूनही चालू द्या सकाळपर्यंत. तिथूनही उडाला. कावळा तिसऱ्या घरावर गेला. कावळा बसला ते त्यांचं घर म्हणून मी तिसऱ्या दारात आलो. तेवढ्यात तो कावळा विचारात पडला, हा बगळा आपल्या मागं काय करतो? मला सांगायचं काय, कावळा गावभर फिरला, मला घर सापडलं नाही. पुन्हा चौकात गेलो. अरे बाबा, मला महाराजांचं घर सांगशील का? म्हणे आता सांगितलं नाही लक्षात आलं तुम्हाला? अरे कावळा बसला. अरे कावळा गावभर फिरला, कोणतं घर समजू? म्हणे बुवा, ज्यावेळेस अंगुली निर्देश करून जे घरावर कावळा दाखवला ते त्यांचं घर. म्हणजे जे परिचय कधी असतो आणि कधी नसतो त्याला म्हणा तटस्थ परिचय. अरे मग नेमका सांगशील का? म्हणे बुवा पहा, ज्या घराला भगवा कलर आहे ते घर त्यांचं आहे. भगवा रंग आहे ते त्यांचं घर आहे. रंग पाहिला. चालत 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 दारापर्यंत आलो. तेवढ्यात रंग उडाला नाही उडाला म्हणतात. मग रंग स्वरूपाच्या अंतर्गत आहे. घराच्या स्वरूपाच्या अंतर्गत ते रंग असल्या कारणानं मला ते घर सापडलं. मला सांगायचं काय, कावळा बसला ते त्यांचं घर. जो परिचय कधी आहे आणि कधी नाही याला तटस्थ परिचय म्हणा. आणि अमुक रंग अमुक लक्षण त्याचं सांगितलं, हा त्याचा स्वरूपगत परिचय. या अभंगात आता या अभंगातल्या पहिल्या 3 चरणातला तटस्थ, कावळा बसला ते त्यांचं घर, तसा परिचय आहे. आता तुकोबाराला सुंदर म्हणतात. पण मी म्हणतो यानं एक वराह डुकराचा अवतार घेतला. तिथं त्याला कोणी सुंदर म्हणाल का? वराह अवतारात नाही महाराज. महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आता विटेवर उभा आहे, आता विटेवर आहे. पण कधीतरी विटेला सोडून मॉर्निंग वॉकला निघाला असेल ना बाहेर, कधीतरी. सांगू तुम्हाला, दिवाळीचा सण आला होता. दिवाळीचा सण नामदेव महाराजच्या आईनं सांगलं, नामा अरे सगळ्याला दिवाळीचं अभ्यंग स्नान घडते, माझ्या पांडुरंगाला कोण घालायचं? मग म्हणे जा ना पांडुरंगाला दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला घेऊन ये. नामदेव महाराज राऊळात आले. देवाला विनंती केली. आईनं सांगितलं, देवा तुला दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला घेऊन ये. चल तुला दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला नेतो. नामा अरे काकड्याची वेळ झाली, नाही दिसलो, बडवे गोंधळ घालतील, देव गायब झाला, नाही जमायचं बाबा, येणार नाही. देवा मला माहित नाही. हट्टाला पेटले. बाल बघतो ते महाराज हट्टाला पेटले. असं हट्टाला पेटलेलं भक्त जावंच लागणार. हट्टाला पेटले महाराज, नामदेव महाराज. आणि शेवटी देवाचा नाविलाज. अरे पण नामा तुझ्या घरी आल्यावर माझ्या इथं कोण? म्हणे चिंता करू नको. म्हणे काय? तेवढा वेळ मी तुझ्या जागेवर उभा राहतो, तू माझ्या घरी. देवाने डोक्याला हात लावला. नामा अरे दररोज तू काकड्याला असतो, बडवे तुला ओळखतात, ओळखायचे नाही. देव आणि नामदेव काय फरक नाही कळायचा? म्हणे देवा सोपं आहे. म्हणे काय? तू आपल्या भक्ताला आपल्या मुक्त्या देतो का नाही? तात्पुरती तुझी स्वरूपता नावाची मुक्ती मला दे. म्हणजे तुझं जसं रूप आहे तसं मला रूप दे. तू काळा आहे ना,
मला काळ कर, माझं काळ कर नाही बरं का. तू काळ आहे देवा तर मला का. देवाला युक्ती पटली. देवाने नामदेव महाराजच्या डोक्यावर हात ठेवला. नामदेव महाराजाला देवासारखं रूप प्राप्त झालं. महाराज तस्वीस तज्जनेचे भेदा भावात अविभागेन दृष्टत्वात नामदेव महाराज देवासारखे दिसू लागले. नामा दिसण्यावर होत नाही बरं का. असं उभं राहावं लागतं. खाली चाल चाल खाली. विटेच्या खाली देवाला ओढलं महाराज. देव खाली आले. नामदेव महाराज रूपी देव विटेवर. नामा असं नाही उभं राहायचं जमायचं. पायजोर समचरण समचरण घे. कमरेवर हात, कमरेवर हात घे. असे नामदेव महाराज उभे राहिले. नामा हालचाल नाही करायची बरं का. तर लोक देव म्हणतात हालायचं नाही. देव म्हणे नामदेव महाराज म्हणे बाबा लवकर स्नान करून ये बरं का देवा. हे असं उभं राहण्याची काही जास्त वेळ आपल्याला सवय नाही. आपले पाय गळून येतील. लवकर जायचं, लवकर स्नान. काम पडलं तर ते शेवयाचा भात मी तुला इथं आणून देतो, पण जास्त वेळ घालू नको बरं का. नामदेव महाराज देवाला बोलले. देव म्हणे नामा ऐक, आत्ता बडवे येतील, गरम पाणी आणतील, अंगावर टाकलं काही म्हणायचं नाही. थंड पाणी, जास्त थंड असलं तरी अंगाला काटा फुटू द्यायचा. दही दूध टाकलं नाका तोंडात डोळ्यात गेलं तरी तक्रार करायची. ह नामा स्नान घालता घालता दररोज मला भूक लागते. म्हणून 1.25 किलो लोण्याचा गोळा बडवे माझ्या तोंडाजवळ धरतात. फक्त पाहायचा, बाकी भानगडीत पडायचं नाही. नामदेव महाराज देवा दररोज असतो काकड्याला चल. नामदेव महाराज रूपी देव विटेवर उभे झाले. महाराज सकाळ झाली. पंचपंचवशक काल बडवे आलेले आहेत. हातात काकडा आहे. दार महाद्वार उघडण्यात आलेलं आहे. आणि मध्ये ज्यावेळेस बडवे आले, हातातला काकडा घेतला. देवाचा काका उठा पांडुरंगा आता दर्शन द्या. सगळा काकडा आटोपला. गरम पाणी काही परिणाम नाही. थंड पाणी अंगाला काटा फुटला नाही. दही दूध टाकलं नाका तोंडात गेलं, डोळ्यात गेलं तरी काही तक्रार नाही. देवाला स्नान करता करता भूक लागते म्हणून 1.25 किलो लोण्याचा गोळा नामदेव महाराज रूपी देवाच्या तोंडाजवळ धरला. बडवेने एका हातात आरती घेतली, डोळे लावले. देवाने स्वीकारावा म्हणून ते विनंती करून आरती करतात. पण येऊ नाही. पण सहज जीभ बाहेर आली. ती जीभ बाहेर आली. त्या जिभेला त्या नवनीताचा मृदू स्पर्श जाणवला. नामदेव महाराज विचारात पडले. बाबा हे तर आपल्या पाहण्यातही नाही म्हणे. हे काय पदार्थ. देवाने खाऊ नका म्हणून सांगितलं, पण चव घेऊ नका म्हणून थोडी सांगितलं. एक घास खाऊन चव पाहायला काय हरकत नाही. महाराज एक ते बडव्याचे डोळे लागलेले. एक घास ओढला, जीभ तापलेली, नॉनस्टॉप पोटात गेलं. अरे आणखीन चव कळली नाही. आणखीन एक घास खायला काय हरकत आहे. पाहता काय एक घास म्हणता म्हणता 1/2 किलो लोणी आतल्या आत ओढलं. अर्ध लोणी संपलं. ते उष्ण जिभेचा स्पर्श बडव्याच्या हाताला झाला. बडव्याने डोळे उघडले आणि पाहिलं आज देवानी लोणी खाल्लं. देवानी लोणी खाल्लं, त्याचा आनंद नाही झाला त्यांना. ती विचारात पडले, यानं जर लोणी खाणं चालू केलं तर आपलं कसं. विठ्ठल कधी देव कधी विटेवर उभा आहे आणि कधी नामदेव महाराजच्या घरी आहे. अखंड विटेवर आहे का नाही. कावळा बसला ते त्यांचं घर, तसाच परिचय. अभंगातल्या दुसऱ्या चरणात सुद्धा तुळशी हार गळान काशी पितांबर. आता याच्या कासेला पितांबर आहे. आता काशीला आहे महाराज. पण कधीतरी याचा कासेचा पितांबर सुटला असेल की हो. सांगू तुम्हाला. नामदेव महाराजचं कीर्तन चालू होतं. नामदेव महाराज कीर्तन करत होते. आळंदीचे ज्ञानोबा कीर्तनात टाळ घेऊन उभे होते. जनाबाईनं पाहिलं, ओ आळंदीचे ज्ञानोबारे म्हणा चाल. आणि आळंदीच्या ज्ञानोबारांनी चाल म्हणली, असा रंग कीर्तनात भरला. रंग भरल्याबरोबर तो भगवान परमात्मा नाचू लागला. नाचता नाचताच नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर.
पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. कबीरजी होते पुढं, ओ देवा जरा सावध, खाली पा खाली पा. मला वाटते तेव्हापासून कीर्तन करायची व्यवस्था आहे. काय हे व्यवस्था कीर्तन करायची. जास्तच रंग भरला, जास्तच चांगलं जर कीर्तन रंग चांगला भरला आणि गायन चांगलं झालं आणि बुवा नाचू लागला तर पुढची आपत्ती येऊ नये म्हणून ही व्यवस्था आहे बरं का. भरपूर कारण आहेत, त्यातलं हे कारण आहे. हा कास घालून बळकट आदी करून कारण आहेत, त्यापैकी एक हे कारण आहे का पुढं आपत्ती येऊ नये. नाचता नाचता, आलं का लक्षात? नाचता नाचता देवाचा, कधी देवाच्या कासे पितांबर आहे आणि कधी देवाचा गळला काय कासेला आहे का. माझा विषय चालला पहिल्या 3 चरणातला देवाचा परिचय, तटस्थ परिचय. तिसऱ्या चरणात कंठी कौसुभ, कधी याच्या कंठात कौसुभ आहे आणि भृगु ऋषीच्या परीक्षणात त्याने कंठातला कौसुभ कुठं काढला? हातात. फेडीला कौसुभ घेतला हाती. नामदेव ज्ञानोबा ज्ञानेश्वरी बोलतात ना, कधी याच्या कंठात कौसुभ आहे आणि कधी याच्या हातात कौसुभ आहे, कायम याच्या कंठात कौसुभ नाही. याचा अर्थ देवाचा 3 चरणातला परिचय कायमचा नाही, तटस्थ परिचय. पण अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबार म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. आता मी तुम्हाला विचारतो, सुखाला सोडून देव कधी आहे? ऐका ना, देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे देव. विठ्ठल यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. जो भूमा आहे तो सुख रूप आहे. अल्पात कधी सुख नाही. परमात्मा हा सुख स्वरूप आहे. सच्चे सुखात्मकम ब्रह्म असं त्याचं चिंतन आहे. पण सुख त्याचं स्वरूप आहे. सुखाला सोडून देव कधीच राहत नाही. याचा अर्थ आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात देवाचा कायमचा म्हणजे स्वरूपगत परिचय. पहिल्या 3 चरणातला रूपाचा परिचय, स्थूल परिचय, स्वभावाचा म्हणजे प्राकृतिक गुणाचा परिचय आहे. पण शेवटच्या चरणात देवाच्या स्वरूपाचा परिचय. असा दोन्ही उभय परिचय महाराज देतात. देवाच्या तटस्थत्वानं परिचय देते वेळेस महाराज हा परमात्मा कसा आहे, याचं रूप कसं आहे, अभंगाच्या पहिल्या चरणात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 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 सुंदर
परिचय देतेस. पहिला शब्द वापरतात हा परमात्मा सुंदर आहे. पहिला शब्द काय? सुंदर. सुंदर. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, तुकोबारा देवाला सुंदर म्हणतात. माझं तुम्हाला म्हणणं आहे, देव सुंदर आहे का हो? म्हणजे माझं मत सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. माझं मत सध्या असं आहे, देव सुंदर नाही. मी तुकोबाराच्या विरोधात आहे. कोणी तारीख घेतली नंतर पहा त्यांना. पण माझं मत आहे, देव सुंदर नाही. तुम्ही माझ्या पक्षात आहे का तुकोबाराच्या पक्षात आहे मला तपासायचं आहे. पण मला काही जास्त मतं पडायचे नाही. डिपॉझिट जप्त होणं एवढे पडले तरी ठीक आहे. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून मला तेवढेच पाहायचं आहे. माझं मत आहे, तुकोबारा म्हणतात देव सुंदर आहे. माझं मत आहे देव सुंदर नाही. का चोपदार इथून सुरुवात करतो. देव सुंदर आहे का? तुम्ही तुकोबाराच्या पक्षातले. तुकोबाराच्या पक्षात बहुतेक. मी तुम्हाला विचारणार नाही, तुम्हाला नाही. तुम्ही पक्षाचे चिन्ह धारण केलेले आहेत सगळेजण. तुमच्या गळ्यात ते पक्षाचा लेबल आहे, कपाळाला आहे, म्हणून तुमच्याकडे येत नाही. माझ्यात पाहतो म्हणजे बहुतेक सगळे तुम्ही जास्त दिसता त्याच पक्षाचे. येता आपल्याकडं तुम्ही चांगलं खातं देतो, खायला जमल असं. देव सुंदर आहे म्हणजे तुम्ही तुकोबाराच्या पक्षाचे. माझं मत आहे देव सुंदर नाही. माझं मत आहे देव सुंदर नाही. आता मी तुम्हाला विचारतो का हो, आता विरोधात आहे पण तेवढा आता प्रचार करावा लागेल ना. सौंदर्यशास्त्र सौंदर्याचे मार्क गौरवर्णाला देते का कृष्ण वर्णाला? म्हणजे काळ्याला सुंदर म्हणतात का गोऱ्याला सुंदर म्हणतात? उत्तर जरा जाणीवपूर्वक द्या. म्हणजे गौरवर्णाला जर सुंदर म्हणतात तर तुकोबारा ज्याला सुंदर म्हणतात तो काळा आहे का गोरा आहे? कसा काळा आहे? कसा काळा आहे? ठाईचाची काळा अनादी बहु काळा म्हणून वेदा चाळा लावी लावू. आलं का लक्षात? हा ठाईचाच काळा. ठाईचाच काळा कळला का तुम्हाला? ठाईचाच काळा. काही वरचे काळे असतात, आतले बरे असतात. काही वरचे बरे असतात, आतले काळे असतात. काही वरही बरे असतात आणि आतही बरे असतात. जो वरही काळा असतो ना आतही काळा असतो त्याला काय म्हणतात? ठाईचाच काळा. मग ठाईचाच काळा काळ्या रंगाला जर सौंदर्यशास्त्र सौंदर्याचे मार्क देत नसेल तर तुकोबाराचं बरोबर का चूक? येतात आपल्या पक्षात. मला जास्त नाही पाडायचे, आपण जेवढे आहेत तेवढ्यात. येतं एखादं चिन्हाची तयारी दाखवत. ओ महाराज येता तुम्ही? आपल्याकडे येता? एक तर मत माझं फिक्स आहे. आलं का लक्ष? आलं का लक्ष? हा. काळ्या रंगाला सौंदर्याचे मार्क नाही, मग काळ्याला सुंदर म्हणतात. बरोबर आहे तरी बरोबर आहे. बरोबर आहे बाबाजी. बरं ऐका, पटवून देतो मी तुम्हाला. कधी कधी रंगाचं काळे पण मान्य आहे. आपल्याकडं मन नाही का वानानं नाही तर गुणानं. कधी कधी वानानंही काळेच असतात आणि गुणानंही काळेच असतात. वानानं नाही तर गुणानं तरी माणूस पाहिजे ना. उदाहरण सांगतो तुम्हाला. बाप गेला, पोराची सोयरीक करून आला. बाळ्या म्हणे काय तुझी सोयरीक करून आलो. अहो पण बाबा मी मुलगीच पाहिलं नाही, डायरेक्ट सोयरीक कशी केली? म्हणून चिंता करू नको. फोटो आणला. बापाने फोटो पोराच्या समोर धरला. फोटोत सुद्धा पोरगी ओळखू येत नव्हती, इतकी काळी कुट्ट पोरगी होती. पोराने फोटो पाहिला, हातपाय आपटले. बाबा इतक्या काळ्या कुट्ट पोरीशी मी लग्न करणार नाही. म्हणजे करणार. पोरग होतो सुशिक्षित बेकार. बाप म्हणे काट्या असंही जुळत नाही, होत नाहीत आणलेली सोरी. ते म्हणे बाबा नाही करणार इतक्या काळ्या कुट्ट पोरीशी लग्न. बापाने अख्खं बाप पुराण वाचलं. बाप पुराण माहितीये का तुम्हाला? बाप पुराण ऐकिवत आहे का नाही तुमची? लहानाचं मोठं केलं, हाडाची काडक, हे सगळं 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 बाप पुराण. सगळं पुराण वाचून शेवटी बापाने एक वाक्य वापरलं. काट्या रंगावर काय जातो? पोरगी महिन्याला 1,00,000 रुपये पेमेंट कमावते. हे होतं सुशिक्षित बेकार. पण पोरगी महिन्याला. मग हे विचारात पडलं. उगच नाही म्हणलो आपण चूक केली बरं का नाही म्हणून. अर्धा तास 1 तास होऊ दिला. ग्लासभर पाणी घेतलं, बापाच्या जवळ गेला.
बाप निवांत बसलेले पाहिला आणि बापाच्या हातावर पाणी ठेवलं. बाबा खरंच तुम्ही रागावले का? खरंच रागावले का बाबा? मग तुम्ही शब्द दिलाच ना विठ्ठल. कधी कधी रंगाचं काळे पण मान्य होते देवा, गुण चांगले पाहिजे. गुणाचं सुंदर, हा भगवान परमात्मा रूपानं काळ्या म्हणून सुंदर नसेल, गुण चांगले असतील म्हणून याला सुंदर म्हणत असतील. पण खरं सांगू का, हा गुणानेही चांगला नाही बाबा, गुणाने सुंदर नाही. पटवून देतो आता, विरोधात मला तेवढा तर प्रचार करतोच मी. ऐका, याचा पहिला गुण, याचं पोट घरच्या भाकरीवर भरतच नाही. याच्या ठिकाणी एक मोठा अवगुण आहे देवा, तो चोऱ्या करून पोट भरतो. तुझे ठिकाणी अवगुण मोठा आणि चोरी करूनही. आणि चोरातही दोन प्रकार आहेत, चोरातही दोन प्रकार आहेत. एक अट्टल चोर आणि एक गुरटा चोर. एक अट्टल चोर आणि एक गुरटा चोर. गुरटा चोर कशाला म्हणतात? म्हणे महाराज, आमच्या गावात वर्षातून एकदाच सप्ताह होतो, पण आमचं म्हातारं घरात कोणाला चप्पल घेण्याचं कामच ठेवत नाही. आला का लक्षात तुमच्या? आमच्या गावात वर्षातून कितीदा सप्ताह होतो, पण आमचं ते म्हातारं आहे ना, कोणाला घरात चप्पल घेण्याचं काम ठेवत. आला का लक्षात तुमचा? हा कोणता प्रकार आहे? याला भुरटा, भुरटा म्हणा. हा भुरटा चोर आहे. आलं का लक्षात? हा ओरिजिनल चोर नाही. तुकोबारा ज्याला सुंदर म्हणतात तो साधा चोर नाही देवा, तो मोस्ट वॉन्टेड आहे, मोस्ट वॉन्टेड. नामदेव महाराज म्हणतात याची पुराणात प्रसिद्धी देव म्हणून नाही हो, याची पुराणात प्रसिद्धी चोर म्हणून आहे. चोर. आलं लक्षात? ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. आलं लक्षात? म्हणून आमच्या जनाबाई म्हणतात मी पंढरपूरचा देव नाही धरला. मग पंढरपूरचा कोण धरला? धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोरा, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोरा. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोरा, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोरा. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, पंढरीचा चोर. पंढरपूरचा कोण धरला म्हणतात? तुम्ही पंढरपूरला जात असता का? पंढरपूरला देव आहे का चोर आहे? पंढरपूरला देव आहे का चोर आहे? जनाबाईचा अभंग आहे पंढरपूरच्या, वैनाबाईचा आपलं यांचा जनाबाईचा अभंग आहे. त्या पंढरपूरचा कोण धरला म्हणतात? चांगलाय. आता येता का आपल्या पक्षात? पहा, रंगानं काळा म्हणून सुंदर नाही. गुणाचा विचार करायचा झाला तर हा कोण आहे? कोण आहे? हा चोर आहे. चोरी गुण चांगला आहे का? माता भगिनीला विचारतो, देवाला नवस केला का तुम्ही, देवा आमच्या उदरी चोर येऊ दे म्हणून? नाही देवा, चोरी गुण चांगला नाही. आणि साधा चोर नाही, अट्टल चोर आहे घेऊ. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी. मला सांगायचं काय, हा पुराणात मोस्ट वॉन्टेड म्हणून ते जास्त अट्टल असले तर ते लिस्ट असते का नाही त्यांच्या फोटोचं, तसं याला पुराणात प्रसिद्धी चोर म्हणून आहे. मग अशा चोराच्या पक्षात राहण्यापेक्षा या ना आपल्या पक्षात. असं खातं देतो, खायला जमल असं देतो राव. येता का? नाही नाही. खरं सांगतो, हा चोर साधा नाही हो. खरं ऐका, बाकीचे चोर तुमच्या वस्तू चोरतात, बाकीचे चोर तुमच्या वस्तू चोरतात. हा चोर तुम्हालाच चोरतो. हा चोर तुम्हालाच चोरतो. आलं का लक्षात? हा चोर वस्तू नाही, वस्तू गेल्या तर घ्यायला जमतील ना, आपल्याला चोरल्यावर काय घ्यायचं? तुम्ही पंढरपूरला जात असता का? मला ते विचारायचं. जात असता पंढरपूरला?
तुम्ही जात असता पंढरपूर? जात जाऊ नका. बाकीचे महाराज सांगतात तुम्ही जा म्हणून, मी सांगतो तुम्ही जाऊ नका. पंढरपूरला जात असता का तुम्ही? जात जाऊ नका पंढरपूरला, जात जाऊ नका. कारण पंढरपूरला देव नाही, पंढरपूरला कोण आहे? चोर आहे. आणि खरं सांगू का, ते चोर तुम्ही तिथं गेले का तुम्हाला ठेवतच नाही. मी बोलत नाही, तुकोबाराचे प्रमाण आहे नो, तिथं कोणीच जाऊ नका. तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी. गेले नाही आले परलोणी, गेले नाही आले परलोणी. बहु केचरीचे राण, बहु केचरीचे राण. गेले नाही आले परलोणी, गेले नाही आले परलोणी. बहु केचरीचे राण, बहु केचरीचे राण. तुकोबारा म्हणतात बाबा तिथं जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतून बाकीच्याच जाऊ द्या. तुकोबारा स्वतःचा अनुभव सांगतात. मी तिथं गेलो, तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्म, ती चोर पुन्हा जन्म येऊच देत नाही आपल्याला. मग तरी जाल का पंढरपूरला? जाल तुम्ही बाबा? जाल तुम्ही महाराज? जाल तुम्ही? काही म्हणजे अपक्षाच्या भूमिकेत आहे का? काही इकडे नाही तिकडे नाही, काही शांत झालेत आता. म्हणजे विचार त्यांचे एवढं जरी झालं तरी काय हरकत नाही. याल तुम्ही इकडं आपल्याकडं? आता जाऊ दे. तुकोबाराचा तुम्हाला आणखीन एक मोठा पुरावा देऊ का? हायकोर्टाचा. अद्वैत सिद्धी करते माहिती आहेत का तुम्हाला? मधुसूदन सरस्वती. त्या मधुसूदन सरस्वतीची विशेषता आहे, त्याने अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांनीच भक्ती रसायन नावाचा ग्रंथ लिहिला. भक्ती हे शास्त्र आहे, हे त्यांनी सिद्ध करून दिलेलं आहे. त्यांच्या मुखातला श्लोक आहे. ते सांगतात तुम्ही पंढरपूरला जात जाऊ नका. ते म्हणतात तुम्ही पंढरपूरला जात जाऊ नका. कोण? अद्वैत सिद्धी करते मधुसूदन सरस्वती म्हणतात तुम्ही पंढरपूरला जाऊ नका. म्हणजे का नका? अरे बाबा तिथं कोणीतरी तो चोर आहे आणि तो चोर तुम्हाला चोरतो. बाकीच्या वस्तू चोरल्या तर घ्याय जमतात, पण तुम्हाला चोरल्यावर काय घ्यायचं? त्यांच्या मुखातले शब्द आहे, मा यात पंथा पतिबिमर्थ्या दिगंबरा कोपी तमाल नीलहा विन्यस्तस्तोपी नितंब बिंबे धूर्त समाकर्षित चित्तवृत्तीम. ते सांगतात हे पांथिकानो, मा यात पंथा, अरे बाबा या वाटेला लागू नका. मा यात पंथा, या वाटेला लागू नका. म्हणजे कोणत्या महाराज? पतिबिमर्थ्या, भीमरती नदीच्या काठावर तुम्ही जाऊ नका. म्हणजे का? कोपी कोणीतरी आहे. कसं आहे? तमाल नीलहा, तमाल वृक्षाच्या निळ्या रंगाप्रमाणे त्याचा रंग आहे. कसा आहे? विन्यस्त स्तोपी नितंब बिंबे, त्यांनी मोकळे आपले दोन्ही हात आपल्या नितंबावर म्हणजे कमरेवर धरलेले आहे. तो धूर्त आहे म्हणजे चोर आहे. आणि करतो काय? समाकर्षित चित्तवृत्तीम, तुमचं चित्तच चोरतो. तो काय करतो? तुमचं चित्तच चोरतो. म्हणून तुम्हाला एक सांगतो, मायात पंथा, तुम्ही त्या वाटेला जाऊ नका. तरी जाल आता? तरी जाल? येतं का आपल्याकडं? बाबा कोणी फुटायला तयार नाही, पक्की दिसतात निष्ठावान. अलग लक्षात. जिथं आपली डाळ शिजत नाही त्याचा अर्ज वापस घेतलेला बरं आहे. मी आपण टाकून पाहतो, भेटले तेवढे आपले, नाही तर मग वापस घ्यावं कशाला, डिपॉझिट जप्त होण्यापेक्षा. हा तरी एक प्रयत्न करतो. करून एक प्रयत्न आणखी. किती फुटले? एखादं आलं तर मग तुम्ही दोघं जरी आले तरी तिघावर लढू आपण. या तुम्ही ते दोघं. ऐका एक सांगतो आता. माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे, माणसाने खोटं बोलावं का? उत्तर त्यांनी द्यायचं. आतापर्यंत जो कधीच खोटा बोलला नाही त्याने उत्तर द्यायचं. माणसाने खोटं बोलावं का? मी बहिर आहे बरं का, मला यायला ऐकायला कमी येते. जोरात उत्तर आलं तरी काही हरकत नाही, मला कळलं पाहिजे हरिश्चंद्राची परंपरा कोण चालवते इथं. माझा प्रश्न आहे, माणसाने खोटं बोलावं का?
आठ एवढीच आहे आपली कंसातली. आतापर्यंत जो कधीच खोटा बोलला नाही त्याने उत्तर द्यायचं, माणसाने खोटं बोलावं का? काय म्हणतील महाराज? ही आठ टाकून हा प्रश्न तुम्ही रात्रभर जरी ठेवला तरी उत्तर भेटायचं नाही. काही तर याच्या पुढचे 72 असतील. ती म्हणतील महाराज ही आठ टाकून हा प्रश्न जर आम्ही तुम्हाला केला तर तुमचं उत्तर काय? अशी असतील. तर खरं सांगू का, तुमचं जे आहे तेच माझं आहे. मग झाकली मूठ 1.25 लाखाची. मग माणसाने खोटं बोलू नाही. मग तुमचा देव खोटा बोलतो का नाही? हो बोलतो का नाही? सांगू तुम्हाला, माती खाल्ली होती का नाही? काय म्हणतो? काय म्हणतो? नाही खाल्ली नेते म्हणतात ना एवढं भ्रष्टाचार करून आपला काही संबंध नाही, हे लोन तिथून आहे. खाली होती का? खाली होती का नाही माझ खाली होती. मग खाऊन नाही खाणं हे चांगलं आहे का? मग देता का? इकडे येतात का आपल्याकडे? असं कसं राव? दोन्ही चित्त बी मेरी पट बी मेरी असं कसं? खाली होती ना, मग चांगलं आहे का? खाऊन नाही खाल्ली म्हणणं येतं का आपल्याकडं? नाही. सगळे पक्की दिसतात बाबा. हे तुमचा प्रभाव दिसतो इकडं बरं का? पंढरीचा प्रभाव आहे. मला लक्षात आलं आपली काय डाळ शिजायची नाही. आणि डिपॉझिट जप्त होण्यापेक्षा अर्ज वापस घेतो. अर्ज काय करतो? वापस घेतो. एक करता का? मला तुमच्या पक्षात घेता का? मला तुमच्या घेता का? फक्त एक करा, मागच्या क्लिपा आताच्या क्लिपा लावून फक्त देऊ नका. तुमचा प्रचार करतो ना चांगला. फक्त मागच्या ते मीडियावाले फार हुशार आहेत महाराज. ते माग काय बोलले ना आता काय बोलले लावूनच देतात. आलं का लक्षात? तसं लावून देऊ नका. तुमचा प्रचार करतो, देव सुंदर आहे असंच सांगतो. मग ते तुम्ही माग बोलले ते त्याच्यावर आक्षेप घेतले, तो काळा आहे आणि काळ्याला सुंदर म्हणतात का? गुणानं चोर आहे चोराला सुंदर म्हणतात का? खोटं बोलतो. हे मागचं फक्त जरा झाकून ठेवा. मग तुम्ही म्हणाल महाराज हेच सांगायचं होतं तर हा द्रविडी प्राणायाम 1 तास कशाला केला? त्याचं उत्तर सांगू का? पूर्वीच्या काळी माता भगिनी जात्यावर दळायच्या. जाते होते ना, त्या जात्याला खुंट राहायचा आणि तो खुंट पक्का करतेस ती माऊली त्याच्यावर ठोका टाकायची, पुन्हा खुंट हलवायची, पुन्हा ठोका टाकायची, पुन्हा हलवायची. खुंट पक्का करायचं तर ठोकाच टाकणं, हलवते कशाला? तर त्या मावशीनं उत्तर दिलं, खुंट पहिले हलवला पाहिजे तेव्हा खाच्यात खाचा बसतो. वर ठोका टाकला म्हणजे पक्का होतो. हलवोनी खुंट तुकोबार म्हणतात, आधी करावा बळकट मग तयाच्या आधारे. मग हे तुम्ही काय केलं? हलवोनी खुंट. विठ्ठल. मग देव काळा आहे तर मग काळ्याला कोणी सुंदर म्हणते? प्रबोध सुधाकर नावाचा आचार्यांचा ग्रंथ आहे. कोणता? प्रबोध सुधाकर. त्या प्रबोध सुधाकर नावाच्या ग्रंथात आचार्यांनी कृष्ण चरित्र आलेल्या आक्षेपाचं समाधान केलं. फार गोड ग्रंथ आहे, पहा, अवश्य पहा. तसं
परमात्मा हा काळा आहे. काळ्याला कोणी सुंदर म्हणते का देवा? काळ्यालाही सुंदर म्हणतात. काळा हा त्याच्या सौंदर्याचंच प्रतीक, त्याचं बोधन करणारा शब्द आहे. कशावर म्हणता? उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. हिवाळ्याचे दिवस आहे, विहीर पाण्यानं भरलेली आहे, पाणी इतकं स्वच्छ आहे, विहिरीचं तळ त्या पाण्यात दिसते, इतकं स्वच्छ पाणी आहे. मग त्या स्वच्छ पाण्याकडे पाहून, शुद्ध पाण्याकडे पाहून आपण म्हणतो विहिरीतलं पाणी काळं डोम आहे, काळं क्षार आहे, काळं भोर आहे. काही भागात काळं क्षार, काळं डोम, काही काळं भोर म्हणतो ना. कोणत्या पाण्याला काळं भोर म्हणतो? कोणत्या पाण्याला म्हणतो आपण काळं भोर? पावसाळ्यातल्या नाही, हिवाळ्यात जे स्वच्छ पाणी आहे, शुद्ध पाणी आहे, ज्यात मळ नाही, गाळ नाही, त्या पाण्याला काळं डोम, काळं क्षार, काळं भोर म्हणतो. तसंच आहे देवा. ज्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी मायेचाही मळ नाही, म्हणजे शुद्ध आहे, म्हणजेच काळा आहे. लक्षात? म्हणजेच परमात्मा सुंदर आहे. काळा आहे या शब्दाचा अर्थ सुंदर आहे, असाच होतो. त्याच्यानंतर दुसरी विशेषता सांगायची झाली तर तुम्ही सांगितलं होतं हा चोऱ्या करतो. चोऱ्या कशाच्या करतो? चोऱ्या वस्तूच्या करत नाही. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, सावळे रुपडे चोरटे चित्ताचे. तो चित्त चोरतो. चित्त कोण चोरू शकते? ज्याचं रूप अतिशय रमणीय कमनीय आहे, ते चित्त चोरू शकते. प्रसंग सांगतो, भजन करा विठ्ठल. कसा चित्त चोर आहे पहा ना. एकदा आहे ना, हा बालकृष्ण असा सकाळी सकाळी उठला, हात वर केले, दारात त्याला आळस देत आहे. राधा शेण टाकायला निघलेली सासूरवाशी. राधेचं लक्ष कृष्णाकडे गेलं. ते रमणीय कमनी कृष्णाचं रूप राधेनं पाहिलं. राधा कृष्णाच्या जवळ आली. शेणाची पाटी डोक्यावर होती. शेणाच्या पाटीतला हात काढला आणि कृष्णाचा असा गाल पकडला. गालगुच्चा घेत नाही पण लहान बाळाचा. शेणाच्या पाटीतला हात आला. काय झालं सलो? कृष्णाने पाहिलं, राधेनं आपल्या गालाला शेण लावलं. आपण राधेची खोडी केली नाही, राधेनं आपल्या गालाला शेण लावलं. बरं वाटलं ना तेव्हा? असाच खोड करत आता त्याची खोडी केल्यावर शांत राहायचा का? खाली शेण पडलेलं होतं, शेण उचललं, राधेच्या अंगावर मारून फेकलं. राधेची साडी शेणानं भरली. राधा वैतागली. माझ्याकडून थोडं शेण कृष्णाच्या गालाला लागलं. कृष्णानं माझ्या सगळ्या साडीवर शेण टाकलं. पातळ शेण पाटीत होतं, त्या पाटीत पातळ शेण होतं. ती पाटी खाली टेकवली. राधा कृष्णाच्या जवळ आली. बालकृष्ण होता. रागे रागे त्याची मानगुटी पकडली, मान पकडली, शेणाच्या पाटीजवळ आणलं आणि शेणाच्या पाटीत त्याचं तोंड असं दाबलं. काय झालं सर? काय झालं सर? शेणाच्या पाटीत तोंड दाबलं. काय झालं सर? नाही लक्षात आलं? उद्या शेणाच्या पाट्या भरून घ्या. काय झालं सर? काय झालं असेल बा? तोंड शेणाने माखलं. बरोबर आहे. तोंड शेणाने काय माखलं, भरलं. तोंड शेणाने भरलं. भक्ती शास्त्राने हेच उत्तर दिलं. गोमय मंडित भाल कपोलम. गोमय म्हणजे शेण, मंडित म्हणजे भरलं, भाल कपोलम म्हणजे चेहरा. कृष्णाचा चेहरा शेणाने भरला. आता मी तुम्हाला विचारतो, चेहरा शेणाने भरल्यावर कोणी सुंदर दिसते का? आणि तसं जर असतं तर युक्तिवादानं उत्तर देऊ का? चेहऱ्याला शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसत असतं तर मेकअप बॉक्स मधल्या क्रीम गेल्या असत्या आणि शेणाच्या पाट्या आल्या असत्या. ज्या अर्थी शेणाच्या पाट्या मेकअप बॉक्स मध्ये नाही, त्या अर्थी शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसत नाही. पण कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी कृष्ण कसा दिसत होता? भक्तिशास्त्र त्याचं चिंतन करते. तो चेतस वाटत होता, चिन्मय वाटत होता आणि स्वरूपाचा भास होत होता. ऐका, देवाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही. आणि आपण काय काय लावलं ते फिरून फिरून लावली. ऐका नाही तुमच्याकडं? ते फिरून फिरून लावली. ऐका नाही? आहे ना? ते किती जरी लावली तरी आपलं सौंदर्य निखारल्या जात नाही. का नाही? याचं कारण आहे, आपल्या ठिकाणी खरं सौंदर्य नाही, खरं सौंदर्य देवाच्या ठिकाणी आहे. म्हणून पहिला शब्द वापरतात महाराज, परमात्मा सुंदर आहे. विठ्ठल परमात्मा सुंदर आहे. पहिलं सांगितलं हा काळा आहे म्हणजे सुंदर आहे. हा चोरी करतो. कशाची? चित्ताची चोरी करतो. एखादं गोंडस बाळ असलं, दिसायला देखणं असलं तर म्हणतो का नाही, ए बाळा थांब रे, ए बाळा थांब रे. ते चित्त आकृष्ट करतं. ए बाळा थांब रे, पप्पी दे म्हणतो ना त्या बाळाला. एखादं गोंडस बाळ असलं तर आपण त्याला तसं म्हणतो का? त्याच्या ठिकाणी रमणीय कमनीयता रूपाची असते. तसं भगवान परमात्म्याचं चित्त रूप सुद्धा चित्त चोरते. तिसरी विशेषता सांगायची झाली तर परमात्मा सुंदर आहे. मग तो सुंदर आहे तर आम्हाला दिसतो का? आम्हाला वाटतो सुंदर?
आम्हाला सुंदर जर दिसला असताना देवा, त्याचं सौंदर्य आमच्या लक्षात आलं असतं ना, एकदा त्याला पाहिलं ना देवा, पाहिली या वेध लावी बैसे जीवी. एकदा त्याला पाहिलं ना, ज्ञानोबा सांगतात, एकदा त्याचं दर्शन झालं नंतर ते विसरले सकळ संसार जात. ते सगळ्या संसाराला विसरतात, पुन्हा प्रपंचात पडण्याची आशा त्याला राहत नाही. ज्या अर्थी आम्हाला देवाचं सौंदर्य दिसलं नाही, त्या अर्थी आमचं हे सगळं चाललं. याचे सुख तुम्ही घेतली यावरी, मग दारोदारी न फिराल, लटी घे के हे तुम्हा वाटेल सकळ. बाळकडे तुकोबार बोलतात, मला सांगायचं काय, मग त्याचं सौंदर्य आम्हाला का दिसत नाही, त्याची मीमांसा करतो. घड्याळ पुढे गेलं, थोडं भजन करू. मी एकच चरण सोडतो, बाकीचे 3 सोडतो. माझा देवी नेहमीचा नियम आहे. काय? एक चरण सोडतो, बाकीचे सोडतो. आलं ना लक्षात तुमच्या? कारण 2 तास महाराज अभंगावर बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी अभंग सोडला. आणि अलीकडल्या प्रथेनुसार 2 तास महाराज अभंग सोडून बोलला तरी लोक म्हणतात महाराजांनी आज महाराजांनी अभंग पार सोडला. ते दोन्हीकडे बसण्याचा मी प्रयत्न करतो. अलग लक्षात. ते आमचे जगन्नाथांना पवार होते आळंदीला. एकदा त्यांच्या समोर 2 माईक होते, एक चालू होता आणि एक बंद होता. एक माईक चालू होता, एक बंद होता. त्याने कोटी अशी केली, त्यांना लक्षात आलं एक चालू आणि एक बंद आहे. त्याने कोटी केली, यातला एक माईक चालू आहे आणि एक माईक चालू आहे. एक माईक चालू आणि एक माली. ते फार कोट्या करायचे. त्यांना विचारलं, अण्णा कारखाना बंद का हो? त्याने उत्तर दिलं, डायरेक्टर चालू. ते फार कोट्या करायचे. त्यांना विचारलं, अण्णा एवढ्या कोट्या कशा करता? म्हणजे सोपं आहे, तुम्ही सगळे जण एक एक लक्ष देता, कोटी सहजच होते. आलं का नाही तुमच्या लक्षात? आलं का नाही तुमच्या लक्षात? काय तुम्ही काय देता? काय दिलं पाहिजे? तुम्ही इकडं लक्ष दिलं पाहिजे. आणि एवढे लक्ष एकत्र आले तर किती कोट्या होतील? विठोबा पहिला शब्द वापरतात, हा परमात्मा सुंदर आहे. तर सुंदर आहे का? या परमात्म्यासारखं सौंदर्य या जगतात दुसरीकडे नाही देवा. या परमात्म्याच्या सौंदर्याच्या ठिकाणी 3 विशेष आहे. परमात्म्याचं सौंदर्य स्वतःलाही मोहित करते, स्वजनालाही मोहित करते, विजनालाही मोहित करते. असा परमात्मा सुंदर आहे. किती सुंदर आहे? तो सुंदर आहे तर आम्हाला का दिसत नाही? आम्हाला सौंदर्य निहाळण्यासाठी नजर नाही. विशिष्ट गोष्टी निहाळण्यासाठी विशिष्ट नजर पाहिजे. विशिष्ट गोष्टी कळण्यासाठी विशिष्ट भूमिका पाहिजे. ऐका ना, विश्वरूपाने देव अर्जुनाच्या समोर प्रगट झाले.
अर्जुनाला विश्वरूप दिसलं का हो? अर्जुनाने इच्छा प्रगट केली, आयशा 7-5 विभूती सांगितल्या तुझं प्रती 75 विभूतीचं चिंतन 10व्या अध्यायात सांगितलं. 11व्या अध्यायात या विभूतीनं युक्त असणार देवाचं विश्वरूप दर्शन आपण आपल्याला देवाने दाखवावं. अर्जुनाची इच्छा अनिवार्य वाढली, पण त्यानं तो कचरला. पहिले विचार केला, अरे जे इतके देवाच्या सन्निध आहे, जवळ आहे, त्यांनी इच्छा प्रगट केली नाही. मी कसं सांगू, मी कशी इच्छा प्रगट करू? अंतरंग लक्ष्मी आहे, तिने इच्छा प्रगट केली नाही. गरुडासारखा जवळ आहे, बळीभद्रासारखा जवळ आहे, गोकुळवाशी जन जवळ आहे, यांनी इच्छा प्रगट केली नाही. मी कशी करू? सुरुवातीला कचरला, पण आतली इच्छा त्याला गप्प बसू देईना. शेवटी त्याने देवाला इच्छा प्रगट केली, देवा मला तुझं विश्वरूप पाहायचं, विश्वरूप तू दाखवशील का? म्हणण्याचा अवकाश देवाने विश्वरूप अर्जुनाच्या समोर प्रगट केलं. पश्चिमे पार्थ रूपानी शतशोथ सहस्रशा नाना विधाने दिव्याने नाना वर्णाकृतीनिच. अर्जुना पहा पहा, माझं हे विश्वरूप पहा, असं देव म्हणू लागले. विश्वरूपानं प्रगट झालेला देव अर्जुनाला सुरुवातीला दिसला नाही. मग ते पहा देव म्हणतात तरी अर्जुनाला दिसत नाही. का नाही? अर्जुनाला विश्वरूप पाहण्यासाठी दृष्टी नव्हती. विश्वरूप पाहण्यासाठी लागणारी दृष्टी, ही दृष्टी चालत नाही. विश्वरूप पाहायचं झालं तर त्याला दृष्टी लागते, दिव्य दृष्टी. दिव्यम ददामी ते चक्षुः पश्चिमे योगमैश्वरम. अर्जुन प्रार्थनाच ती आहे, मला ती दिव्य दृष्टी. देवाने दिव्य दृष्टी दिली तेव्हा अर्जुनाला विश्वरूप दिसलं. तोपर्यंत नाही. देव कळण्यासाठी ज्ञानदृष्टी पाहिजे, विश्वरूप पाहण्यासाठी दिव्य दृष्टी पाहिजे. तसं देव पाहण्यासाठी ही दृष्टी नाही कामाची. या दृष्टीने आम्ही जगत पाहतो. देव पाहण्यासाठी लागणारी दृष्टी वेगळी. आम्ही जी चर्मचक्षु पाहतो यानं प्राकृतिक सौंदर्य पाहतो. देव पाहण्यासाठी लागणारी भावदृष्टी, पाहण्यासाठी लागणारी, ते सौंदर्य कळण्यासाठी लागणारी भावदृष्टी. आमच्या चर्मचक्षुला तो परमात्मा विषय होत नाही. चर्मचक्षुला आम्हाला विश्व दिसते, या विश्वातलं ते सौंदर्य दिसते. हे सौंदर्य खरं नाही. ते देशता बदलते, कालतः बदलते आणि व्यक्तिता बदलते. प्रसंग सांगून जातो तुम्हाला. प्राकृतिक सौंदर्यात मर्यादा आहे, देशाची, काळाची आणि व्यक्तीची. ते त्या परमात्मा सौंदर्यात ह्या मर्यादा नाही. म्हणजे प्राकृतिक सौंदर्य या देशातला ते देशात सुंदर नाही. उदाहरण सांगू का? आपल्याकडे सुंदर कोण? नाकी डोळे नीटच आहे तो सुंदर. नेपाळमध्ये सुंदर कोण माहिती आहे का तुम्हाला? आपल्याकडे ते स्वेटर विकायला येतात ना लोक. कोण आहे नेपाळमध्ये सुंदर? ज्याच्या नाकाहून रेल्वेचं चाक फिरलेलं आहे. ज्याच्या नाकाहून रेल्वेचं चाक नेपाळमध्ये तो सुंदर आहे. इकडला तिकडे गेला तर लोक त्याला सुंदर म्हणणार नाही, तिकडला इकडे आला तर त्याला कोणी सुंदर. म्हणजे प्राकृतिक सौंदर्य देशतः बदलते, प्राकृतिक सौंदर्य कालतः बदलते. एका काळात जो सुंदर आहे ते दुसऱ्या काळात वाटत नाही. मी आत्ताच सांगितलं, एखादं गोंडस बाळ असलं, रमणीय कमनीय त्याचं रूप असलं का म्हणतो, ए बाळा थांब रे, पप्पी दे. आणि तेच बाळ म्हातारं झाल्यावर, ए म्हाताऱ्या थांब रे. नाही नाही, हे का नाही? त्याचं कारण आहे, उपजता बरे दिसे रूप वाढताची नासे. प्राकृतिक सौंदर्य कालतः बदलते. प्राकृतिक सौंदर्य सजातीयाला जाणवते, विजातीयाला जाणवत नाही. माणसं माणसाला सुंदर वाटतात. एखादी म्हैस म्हणते का माझा मालक फार सुंदर आहे म्हणून? नाही म्हणत. का नाही? सजातीयाला जाणवतं. आणि शेवटी सांगायचं झालं तर प्राकृतिक सौंदर्य याला मर्यादा आहेत. व्यक्तितः सुद्धा प्रत्येकाला एकच वस्तू सुंदर वाटत नाही. नाही वाटत देवा. प्रत्येकाला एकच आवडत नाही. प्रत्येकाच्या आवडीचा विषय भिन्न आहे. का? प्रत्येकाच्या वृत्तीचा विषय भिन्न आहे. पण प्राकृतिक सौंदर्यात हे भेद आहे. कालताई बदलते ना, नाही तर मिस वर्ल्ड दरवर्षीची एकच असते ना. दरवर्षी ते बदलल्या जाते का नाही? त्याचा अर्थ असा आहे, हे प्राकृतिक सौंदर्याचे निकष परमात्मा सौंदर्याला लावू नका. परमात्मा सौंदर्य देशता बदलत नाही. देव काल तसाच होता, आज तसाच आहे, उद्या तसाच राहणार. काल परिच्छेद नाही. देव इथं जसा आहे तसाच तिथं आहे. हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी वाचोने रे ते नाही कोठे रे. हरी काल तसाच होता, आज तसाच आहे, उद्याही तसाच राहणार आहे. त्याच्या सौंदर्यात बदल होत नाही आणि ते सगळ्यांना सारखा वाटतो. काय झालं? त्या रावणाचा वध केला, सीतामातेला आणण्यासाठी पालखी पाठवली. पालखीत सीतामाता बसल्या. वानराने विचार केला, सीतामाता किती सुंदर असली पाहिजे, सर्वांग सुंदर राम ज्याच्यावर भाळला, सीता किती सुंदर असली पाहिजे. बरं विचार पडला, पालखीतल्या सीतामाता येत आहेत
वानराने विचार केला सीता मातेला आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे पाहायचं कसं, पालखीत माता आहेत, पालखीला पडदे, उडी मारली, पडदा बाजूला केला. एकाने पाहिलं कसं तरी तोंड केलं, बाजूला झाला. दुसऱ्यानं पाहिलं कसं तरी बिभत्स रसानं युक्त एखादा पदार्थ पाहिला, असं तोंड केलं, बाजूला झाला. 8, 10, 15, 20, 50 असे वानर चर्चा करू लागले. का रे सीता थोडी तरी सुंदर आहे का? का रे देवाला अशा काही न मिळत्या होत्या काय? तिच्यासाठी एवढा सेतू बांधण्याची गरज काय होती? तिच्यासाठी एवढं युद्ध करण्याची काय गरज होती? हे कोणाच चर्चा चालू तर ऐकत आहे तुम्ही? ते वानर चर्चा करू लागले. पुढे लक्ष्मण दादा चालत होते. लक्ष्मण दादा मागं पाहतात, केव्हा हे कुजबूज यांची केव्हाची चालली. का रे काय चाललं, काय चाललं? म्हणे दादा रागावत नसाल तर विचारू का? म्हणे काय? म्हणे दादा पालखीत बसलेली सीतामाताच आहे ना, पण यात काय संशय? अहो म्हणे दादा सीतामाता थोडी तरी सुंदर आहे का? ते लक्ष्मणजी पाहतच राहिले त्यांच्याकडे. का रे तुम्हाला सीता सुंदर, ते वानराला विचार, तुम्हाला सीता सुंदर वाटत नाही? म्हणे दादा सीतामाता थोडी सुंदर नाही ना. ते म्हणे का? तुम्हाला सीतामाता सुंदर का वाटत नाही? ती म्हणे दादा सीतामाता जर सुंदर असती तर तिला एवढी तरी शेपटी असती. कोण म्हणतात? ऐकत ना तुम्ही? ते वानराच्या दृष्टीने सौंदर्य कोणात आहे? जिला शेपटी आहे, ती जिची शेपटी जेवढी लांब आहे ती अधिक सुंदर. हे वानराचा सौंदर्याचा निकष आहे. ऐका, सीतेला शेपटी नाही, सीता सुंदर वाटत नाही, पण तेच वानर रामाकडे पाहतात. राम सुंदर वाटतो का? नाही वाटतो. का? याचं कारण आहे का? रामाला तर शेपटी नाही. ऐका ऐका, सीता प्रकृती आहे. सीतेकडे पाहतेस प्राकृतिक सौंदर्याच्या निकषानं पाहतात आणि शेपटीची अपेक्षा करतात. पण परमात्म्याकडे पाहायचं झालं तर प्रकृतीच्या पलीकडे जाऊन परमात्म्याला पाहतात. पण परमात्म्याला प्राकृतिक सौंदर्याचा निकष बाजूला सारून पाहतात. पाहता पाहणे दुरी सारून या असं त्याला पाहतात, तेव्हा तो परमात्मा सुंदर दिसतो. पण आम्हाला जरी देव सुंदर पाहायचा झाला तर आम्हाला सुद्धा या स्थितीवर गेलं पाहिजे, तेव्हा तो देव सुंदर वाटेल. विठ्ठल काही गोष्टी पाहायला दृष्टी लागते. काय झालं? बादशाने बिरबलला सांग, बिरबल आणि काय आपल्या राज्यातलं सुंदर बाळ घेऊन ये. सुंदर बाळ. बिरबल बाहेर पडला. एकही बाळ बिरबलाला सुंदर वाटत नव्हतं. शेवटी एक बिरबलाला बाळ दिसलं, काळं कुट्ट बाळ. काळ्या रानात काळ्या ढेकळात ठेवलं तर वेगळं करायचं म्हणतो, इतकं काळं कुट्ट बाळ. बिरबलाला ते सुंदर वाटलं. बिरबलाने त्याला पाहिलं. बाळ असं होतं देवा, नुसतं काळच नव्हतं. गंगा यमुना वाहत होती. गंगा यमुना, ती गंगा यमुना तिथंच थांबली नव्हती, पुढं त्रिवेणी संगम झाला होता. त्रिवेणी संगम हे 2 प्रवाह, तिसरा गुप्त सरस्वतीचा, हे 3 प्रवाह. ते प्रवाह तिथंच थांबले नव्हते, पुढं ब्रह्मगिरी होता. त्या ब्रह्मगिरीवर तो प्रवाह सारखा अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. आलं लक्षात? ते सारखा त्या ब्रह्मगिरीवर प्रवाह चालू होता आणि भरपूरशा माश्या त्याच्या भोवती त्याच्यावर प्रेम करायला गोळा झाल्या. कोण? ऐकलं ना तुम्ही? त्या माश्या त्याच्यावर प्रेम करायला गोळा झाल्या. असं ते बाळ बिभत्स रसानं युक्त. त्याला बिरबलाला तेच बाळ सुंदर वाटलं. त्याने उचललं, आणलं, भाष्याच्या मांडीवर टेकवलं. ते असं असं करतच होतं. आणि त्याचा घुरट वास सुटलेला. बिरबल आणि बादशाने पाहिलं, बिरबल काय करतो? उचल उचल उचल. काय 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 करतो? म्हणजे सरकार तुम्हीच सांगितलं होतं का आपल्या राज्यातलं सुंदर बाळ शोधून आण. हे आपल्या राज्यातलं अतिशय सुंदर बाळ आहे. बादशाह म्हणे, बिरबल तू काय डोकं फिरलं का? तुला काय सौंदर्याचे काही निकष कळतात का? काय रे याच्या ठिकाणी सौंदर्याचं लक्षण? काही रमणीयता आहे, काही नाविन्य याच्या ठिकाणी काय सौंदर्य? म्हणे खरं सांगतो सरकार, या बाळासारखं सुंदर बाळ दुसरं तिसरं आपल्या राज्यात नाही. ते वैतागलं ना बादशाह. बिरबल काय म्हणतो? खरं सांगतो सरकार, मीच म्हणत नाही याला सुंदर, आणखीन याला सुंदर म्हणतात. बादशाह म्हणे, तुझ्यासारखे काय डोके सगळ्याचे खाली झाले का वरचे? कोण म्हणते रे? म्हणे सरकार तसं समजू नका. तेवढ्यात बिरबलाने हाक मारली. हाक मारल्याबरोबर एक बाई पुढे आली आणि त्या बाईला विचारलं, बाई हे बाळ कसं आहे? त्या बाईनं त्या बाळाकडे पाहिलं देवा, आणि ती बाई म्हणू लागली, माझं बाळणं सोन्याचा उंडा आहे. माझ्या बाळासारखं सुंदर बाळ त्रैलोक्यात नाही. कोण असेल होती बाई? ऐकत ना तुम्ही? ती त्या बाळाची, ती त्या बाळाची आहे. ऐका देवा,
बाळाचं सौंदर्य पाहायचं झालं तर भाष्याच्या दृष्टीनं पाहू नका. बाळाचं सौंदर्य पाहायचं झालं तर मातेच्या वात्सल्यमय दृष्टीनं पहा. बाळ कसंही असू द्या, आंधळे पांगळे मुके अनर्गळ असं कसंही बाळ असू द्या, मातेच्या वात्सल्यमय भावमय दृष्टीनं पहा. ते आपल्याला सुंदर तिला जाणवल्याशिवाय राहत नाही. तसं देवाचं सौंदर्य पाहायचं झालं तर तुमच्या आमच्या चर्मचक्षुनं पाहू नका. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या भाव विश्वात जाऊन त्या भाव दृष्टीनं पहा. तो सुंदरच भासल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय पहिला शब्द वापरतात सुंदर. बस झालं. आणखीनच सांगेल मी तुम्हाला, बस सुंदरच आहे. आणखीन आपल्याकडं 8:45 वाजले, 10 ते 15 मिनिटच बाकी आहेत. आपण पुढं अभंगात सरकतो मी. असा परमात्मा सुंदर आहे, ते ध्यान आहे. आता ते ध्यानाचा कोणता प्रकार आहे ते काय सांगत नाही. भरपूर ध्यानाचे प्रकार आहे. ध्यान या शब्दाचा अर्थ एक रूपही होतो, पण हे परमात्म्याचं सुंदर रूप आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हा विटेवर उभा आहे हो. हा परमात्मा विटेवर आहे. विटेवर का उभा आहे? विट म्हणजे काय? या विटेच्या संबंधानं 3 कथा आहेत. वीट म्हणजे काळाचं प्रतीक आहे. यज्ञसंस्थेत विटा काळाचं प्रतीक म्हणून स्वीकारण्यात येतात. वीट म्हणजे काळाचं प्रतीक आहे. हा परमात्मा काळावर आरूढ आहे म्हणून विटेवर उभा आहे. ऐका, वीट म्हणजे भक्ताचा अंतःकरण आहे. हा परमात्मा भक्ताच्या अंतःकरणात सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे हृदय कमळी शांती क्षमा दयापुरी जीवे भावे अनुसरल्या म्हणून भक्ताचा अंतःकरण आहे. आणि वीट म्हणजे इंद्र आहे. अशा 3 कथा आहे. ऐका ऐका, बाकी संताचं लक्ष विटेकडे गेलं नाही हो, पण आमच्या ज्ञानोबाराचं चित्त विटेपासून हटलं नाही. ज्ञानोबाराची अपेक्षा आहे. अतिशय गोड अभंग आहे. अतिशय गोड अभंग आहे ज्ञानोबाराचा. ज्ञानोबार म्हणतात, मी वाराणसीच्या यात्रेला जाईल, प्रयाग तीर्थ पाहिल, पण विठोबाच्या पायाच्या खालची वीट मी होणार नाही. कोणत्या पुण्याईनं देवाच्या पायाच्या खालची वीट मी होईन. पूर्ण अभंग पाहण्यासारखा आहे. ज्ञानोबा म्हणतात, वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थ पाहीन, परी मी विठ नव्हे न विठोबा पायची विट कैबा मी होईन. अपेक्षा करतात. सामान्य विट आहे? सामान्य विट आहे? आम्ही देवाच्या दर्शनाला जातो. किती तास देवाच्या जवळ राहतो आपण? किती मिनिटं, किती सेकंद, हातही लागत नाही ना. मागून लोटणारे हजर असतात. देवाच्या चरणाजवळ आम्हाला काही सेकंद राहाय जमत नाही. त्या विटेला अखंड देवाचे पाय भेटले. सामान्य भाग्याची विट आहे. ज्ञानोबा म्हणतात, जन्मोजन्मीच्या सायासी विठ्ठल लाधला पुंडलिकासी, पूर्वी पुण्य केले ओ माय विटे लाधले या विठोबाचे पाय. भगवान परमात्मा त्या विटेवर उभा आहे. म्हणून उभे विटेवरी तो परमात्मा विटेवर उभा आहे. आणखीन केलं काय? त्यांनी कंबरेवर हात ठेवले, करकटावरी ठेवले, विटेवर उभा आहे. आणि केलं काय? यानं करकटावरी, यानं कमरेवर हात ठेवले. का ठेवले कमरेवर हात? नाथ बाबाचे सलग 3 अभंग आहेत. नाथ बाबांनी देवानी कमरेवर हात का ठेवले? तसं भक्तिशास्त्रात याचे जवळजवळ 32 ते 36 कारण आहेत. देवानी कमरेवर हात का ठेवले? नाथ बाबाचे सलग 3 अभंग आहेत. नाथ बाबा सांगतात, यांनी आपल्या हातावर गोवर्धन घेऊन 7 दिवस हातवर ठेवला हो. 1 तास असा हात ठेवला तरी हात थकून जातो का नाही? 7 दिवस असाच हात ठेवला, थकला असेल का नाही? म्हणून थकलेला हात परिश्रम निवृत्त करण्यासाठी देवानी कमरेवर ठेवला. नाथ बाबा सांगतात, धरोनी गोवर्धन उभा सप्तदिनी, म्हणून कर जगनी ठेवणे उभा. तसं नाही हो. देवानी कमरेवर हात का ठेवला? नाथ बाबा सांगतात, अर्जुनाच्या रथावर हा बसला आणि घोड्याचं संचलन करू लागला. घोड्याचं संचलन करून कधी दोर ढिला सोडावा लागतो, कधी आवळावा लागतो. आणि करता 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 केवढ्या त्या युद्धात त्याला परिश्रम झाले आणि ते परिश्रम होऊन याचे हात थकून गेले. अर्जुनाचे रथी श्रमला जगजेटी, म्हणून करकटी ठेवून उभा. सलग अभंग पाहून घ्या. मी एक चरण सांगितलेलं आहे फक्त तुम्हाला. भगवान परमात्म्याने कमरेवर हात का ठेवले? हा भगवान परमात्मा सांगतो, मी कंबर हे शरीरातला मधला भाग आहे. मी वरचा नाही, मी खालचा नाही, मी मधला आहे. म्हणजे मी वरचा नाही, मी खालचा नाही, मधला आहे. म्हणजे
मी वरचा राम नाही, मी खालचा राम नाही, मी मधला राम आहे. अयोध्येत बसलेला मी राम आहे बरं का, लक्षात. मी वरचा राम नाही म्हणजे मी परशुराम नाही, मी खालचा राम मी बलराम नाही, मी दाशरथी राम आहे. मी कोणता राम आहे? मध्यत्वाची सूचना करण्यासाठी यानं मधल्या भागावर हात ठेवून निर्देश केला, तो मी आहे बरं का, तो मी. सध्या अयोध्येत बसलेला तो मी आहे. महाराज काय आनंद होता तो 22 तारखेचा आनंद, काय सांगू तुम्हाला. सूर्यवंशात राम आलेला आहे, सूर्यवंशात बरं का, मी सूर्यवंश आहे ते सांगतो तुम्हाला. मी होतो तिथं त्या 22 तारखेला. काय आनंद होता अयोध्येतला, काय सांगायचं तुम्हाला. बरोबर सूर्य 8 दिवस, त्याच्या आधी 8 दिवस दर्शन नव्हतं अयोध्येत सूर्याचं, त्याच्यानंतरही सूर्याचं दर्शन नाही. प्राण प्रतिष्ठेचा काळ आणि बरोबर आकाशमंडलात सूर्य. काय नियतीचा संकेत आहे. मला सांगायचं काय, वेगळा आनंद. माझा विषय चालला होता का मी मधला राम आहे, मी दाशरथी राम आहे, हे सूचना करण्यासाठी त्यांनी कमरेवर हात ठेवले. आणि कमरेवर हात का ठेवले? असंख्य भक्ताची कामं केले हो, आणि काम करून थकून गेला म्हणून थकलेला माणूस काय करते, असा हात देऊन उभा राहते का नाही. म्हणून याने कमरेवर हात ठेवले. नाही म्हणे याने कमरेवर हात का ठेवले? राजसी यज्ञात भरपूर ब्राह्मणाचे पाय धुण्यासाठी वाकला. एवढे ब्राह्मण आले, त्यांचे पाय धुण्यासाठी वाकला, आणि असा वाकून त्याने पाय धुतले, त्याची कंबर लागली, म्हणून त्यानं कमरेवर हात ठेवले. म्हणे तसं नाही हो, यानं कमरेवर हात का ठेवले? एवढ्या ब्राह्मण ते जेव्हा बसलेल्या पत्रवाळ्या त्याने उचलून त्याची कंबर लागून गेली, म्हणून यानं कमरेवर हात ठेवले. म्हणे तसं नाही हो, याचे हात दुखले. म्हणे याचे हात का दुखले? झालं काय, यानं, हा कोण आहे, नंदाच्या घरून गोकुळाहुनी झाला येता, गोकुळाहून झाला तर गोकुळात काय करावं लागलं. हा नंदाचा मुलगा, नंदालाच्या घरी 9 लाख गाय आहे, 9 लाख गायची धार काढली, धार काढून याच्या हाताला वात आला आणि हात थकून गेले, म्हणून यानं कमरेवर हात ठेवले. म्हणे तसं नाही हो, यानं कमरेवर हात का ठेवले माहित आहे का? एकनाथ महाराजच्या घरी चंदन घासून याच्या हाताला श्रम प्राप्त. उन्हाळ्याचे दिवस आहे, देवाला चंदनाची उटी कालपासून चालू झाली का नाही? देवाला चंदनाची उटी, चंदन लेप चालू झाला ना, आणि चंदन लेप करण्यासाठी किती हे चंदन घासून काय नाथ महाराजची पूजा आहे महाराज. ऐका, देवाने सकाळी उठायचं, चंदन घासायचं, चंदन घासून चंदनाच्या गंध गोळा तयार करायचा. नाथ बाबाने उठायचं, स्नान गंगेहून करून यायचं, देवाच्या पूजेला बसायचं, आणि चंदन घासलेला गोळा कोणी नाथांच्या हातात द्यायचा, देवाने द्यायचा, आणि नाथबाबांनी पुन्हा तो गोळा कोणाला लावायचा. काय आश्चर्य आहे. अशी पूजा कधीतरी आपल्याकडे घडली पाहिजे. असं जीवनात कधीतरी अशी पूजा घडावी. राम हमारा भजन करे हम बैठे आराम, हे जीवनात कधीतरी घडलं पाहिजे. याला शुद्ध भक्ती लागते देवा, शुद्ध साधना लागते. निश्चित तो येतो बैसलिया ठाया, आसने व्यापी देवराया. सहज येतो, पण तशी साधना केली पाहिजे. माझा विषय चालला, श्री एकनाथ सदनी चंदन घर्षणेनं, चंदन घासून याच्या हाताला श्रम प्राप्त झाले, म्हणून त्यानं म्हणे तसं नाही हो, जनाबाईच्या घरी कधी दळण दळायला गेला म्हणून याचे हात दुखून आले, म्हणून यानं कमरेवर हात ठेवले. अशी असंख्य कारणं सांगितले. तसं नाही म्हणे. काय झालं, एकदा यानं घरात चोरी केली. बस झालं. एकदा यानं घरात चोरी केली. कशावर? उखळावर उभा राहिला, लोणी चोरून काढलं. यशोदेच्या लक्षात आलं, यानं उखळावर उभं राहून चोरी केली. गुन्हेगार आहे, गुन्हेगार, शिक्षा केली पाहिजे. यशोदेनं कृष्णाला उखळाला बांधलं, आणि उखळाने त्याला साथ केली. उखळाही गुन्हेगार आहे, उखळाला कृष्णाला बांधलं. आलं का लक्षात तुमच्या? यशोदेनं कृष्णाला उखळाला बांधलं, आणि उखळाला कृष्णाला बांधलं. कृष्ण गुन्हेगार म्हणून कृष्णाला उखळाला बांधलं, आणि उखळानं कृष्णाला साथ केली म्हणून उखळ गुन्हेगार म्हणून उखळाला कृष्णाला बांधलं. हे दोघाला एकूण एकाला बांधलं. ते म्हणे आता जाऊ दे आपली युती. दोघे एकत्र आले. चला आता यशोदा मैया निघून गेली, आपण बाहेर जाऊ. बाहेर फिरत आले. दारात जोड वृक्ष होता विमलार्जुन नावाचा. त्यातून कृष्ण पलीकडे गेला. उखळा सांगलं चल ये आपल्या मागं. ते म्हणे नाही, आता तोडू. ते उखळ आडवं झालं. उखळच ना ते आडवं झालं. आडवं झाल्याबरोबर त्यानं जोर लावला, ओढलं. ते उखळ तर नाही आलं,
पण ते वृक्ष उन्मळून याच्या पाठीत पडला आणि याच्या मणक्यात गॅप पडला. याच्या मणक्यात गॅप पडला आणि मणक्यात गॅप पडल्यावर पाठ कशी दुखते जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे विठ्ठल. म्हणून या भगवान परमात्म्यानं कमरेवर हात ठेवले आणि शेवटी सांगू का यानं कमरेवर हात का ठेवले आचार्य सांगतात प्रमाणम भवाब्धी रिदम मामकानाम नितंबक्कराभ्याम धृतो येन तस्मात विधातुर्व सत्ते धृतो नाभिकोशप परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. म्हणून भगवान परमात्म्याने कमरेवर हात ठेवले. तुकोबरांचा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. आता आणखीन त्याने काय शृंगार धारण केले का ऐका ऐका. पहिल्या चरणात त्याचं हे सांगितलं. दुसरं तिसरं चरण त्यांनी कोणते शृंगार धारण केले कोणते अलंकार धारण केले ते सांगतात. पण ऐका आम्ही अलंकार धारण करतो आणि त्याने अलंकार धारण केले. आम्ही अलंकार आमची शोभा वाढण्यासाठी धारण करतो आणि त्याचे अलंकार त्याच्या इंद्रियाच्या ठिकाणी इतकं तेज आहे ते तेज तुम्हा मला सहन होणार नाही ते तेज झाकण्यासाठी तो अलंकार धारण करतो. असे कोणते अलंकार त्याने धारण केले अभंगाचं दुसरं चरण. सिंहार गला कासे पितांबर दुसऱ्या चरणात देवाने काय शृंगार धारण केले त्याच्या गळ्यातल्या चिंतन केलं. त्याच्या गळ्यात तुळशीचा हार आहे. मी फक्त लावून देणार. पहिल्या चरणात मी सांगितलं पहिलं चरण सोडणार बाकीचं सोडणार. पण एवढाही आक्षेप येऊ नये मला माझ्या पाठीमागं परंपरा आहे त्याच्यामुळे मी थोडा त्याचा फक्त धावता भाव सांगून जातो. तुळशीचा हार याच्या गळ्यात आहे. वरमाला वीरमाला वैजयंती माळा आणि तुळशी माळा ह्या माळा आहेत. आमच्याही गळ्यात तुळशीचा हार आहे का नाही? आमच्या गळ्यात तुळशीचा हार आहे का नाही? आमच्या गळ्यात पहा ना हे तुळशीचा माळ आहे आणि देवाच्या गळ्यात तुळशीचा हार आहे. पण आमच्या गळ्यातली तुळशीची माळ इथपर्यंत आमच्या नाभीपर्यंत फार झालं तर. पण देवाची तुळशी माळा आपाद आहे. आता मला तुम्ही तुळशीची माळा घातली ना कुठपर्यंत होती? आपाद पायापर्यंत होती. देवाची माळा तशी आहे. देवाची माळा देवाच्या पायापर्यंत आहे. आपाद आहे आपाद. देवाची तुळशी माळा म्हणजे काय? देवाची तुळशी माळा म्हणजे माया आहे. माया मे कांशेन स्थितो जगत माझ्या एक देशस्थ माया आहे हे सूचित करण्यासाठी त्यानं तुळशीचा हार घातला. हे भक्तिभावाचं प्रतीक आहे. पण त्याच्या गळ्यात तुळशीचा हार आहे. देवाची तुलना अन्य कशाची होत नाही पण तुळशीशी त्याची तुलना होऊ शकते. कथाभाग सांगत नाही घड्याळ पुढे गेलेला आहे. तुळशी हार गळा कासे पितांबर याची उत्पत्ती काय सगळं स्वतंत्र एका एका चरणात स्वतंत्र 2 तास द्यावं लागतील असा हा अभंग आहे. तुळशीचा हार याच्या गळ्यात आहे. कासेला याच्या पितांबर आहे. याच्या पितांबर आहे. आम्हालाही पितांबर आहे. त्यालाही पितांबर पिवळं वस्त्र देवाच्या काशेला आहे. पितांबर म्हणजे काय? पितांबर म्हणजे काय? पिवळं वस्त्र एवढा सोपा अर्थ त्याचा नाही. पितांबर म्हणजे साक्षात वेद आहे. देवाच्या अंगावरचा पितांबर म्हणजे वेद आहे. ही देवता वैदिक आहे हे सूचित करण्यासाठी पितांबराच्या रूपानं त्यांनी वेदच पांघरलेला आहे. सांगू तुम्हाला प्रमाण जयाचे यशा धाकुटे वेढून पुरे
प्रणवाचे निपेठे झाले शब्द ब्रह्म माझे ठे जे जयाशे यशा धाकुटे वेढून पुरे. ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय. प्रणवाच्या पेठेत भेटणार शब्द ब्रह्म नाम वेद नावाचं वस्त्र ज्याच्या यश नावाच्या गुणाला गुंडाळण्यासाठी अपुरं पडते म्हणे. म्हणजे प्रत्यक्ष छंदो वासमयम पितः असं उपनिषदादी ग्रंथात ज्याचं चिंतन आलं. ज्ञान धारण केलेला पितांबर म्हणजे साक्षात वेद आहे. कोणत्या देवतेची साधना करावी, वेदाने त्या देवतेचा निर्देश करावा, अशी ती देवता असावी. व यानं पितांबर घालून ही देवता वैदिक हे सूचित केलं. तुळशी हार गळा भक्तिभावाचं प्रतीक, पितांबर म्हणजे वेद, हा तुळशी हार गळा कासे पितांबर हेच मला रूप अखंड आवडते. आवडे निरंतर हेच ध्यान हे मला आवडते. ऐका, प्रत्येक भक्ताची विशिष्ट रूपाच्या ठिकाणी आवडी. तुलसीदासजीची राम रूपाच्या ठिकाणी आवडी, व सुरदासजीची कृष्ण रूपाच्या ठिकाणी आवडी आहे. मीराबाईची कृष्णाची वेगळी रूप आहेत, पण मीराबाईची आवडी कुठं आहे? मेरे तो गिरीधर गोपाल दुजा नकोय. गिरीधर गोपालाच्या ठिकाणी प्रीती आहे. आपलं नामदेव महाराजची आवडी केशव चरणी अर्थात केशवराजाच्या चरणी प्रीती आहे. प्रत्येक भक्ताने विशिष्ट नाव आणि विशिष्ट रूपाच्या ठिकाणी आपल्या आवडीवृत्ती गुंतून ठेवली. तुकोबार म्हणतात मला हेच रूप आवडते. आवडे निरंतर हेच ध्यान हे मला निरंतर आवडते. आणखीन काय? यानं आणखीन काय धारण केला तर त्याच्या कानातल्या कुंडलाचं चिंतन, कंठातल्या मण्याचं चिंतन पुढच्या चरणात. मकर कुंडले तळपती श्रवणी, 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 मकर कुंडले तळपती श्रवणी. कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळसी हार तुळसी हार तुळसी हार काशे पितांबर, तुळसी हार काशे पितांबर. म्हणजे काय भगवान परमात्म्यानं आणखीन काय शृंगार केले. त्याच्या कानात मकरकार कुंडल आहेत. पूर्वीच्या काळी कानात कुंडल राहायचे. कुंडल ते राजशाहीचा थाट आहे. देवाच्या कानात कुंडल आहेत. तसं पूर्वी राजकुलातल्या प्रत्येक व्यक्तीच्या महंताच्या कानात कुंडल राहतात बरं का. कुंडल ते मकराकार, गोलाकार असे वेगळ्या कुंडलाचे वेगळे प्रकार आहे. देवाच्या कानात मकर कुंडल आहेत. मकर कुंडल काय? मकर कुंडल एक सांख्यशास्त्र आणि एक योगशास्त्र आहे. देवाच्या कानातली 2 कुंडल म्हणजे एक सांख्यशास्त्र आहे आणि एक योगशास्त्र आहे. अशी शास्त्रच त्याच्या कानात कुंडल झालेले आहेत. मकर कुंडले तळपती श्रवणे. आता त्यात तळपणं, त्याचं तळपणं काय, त्याच्या तळपण्याचा परिणाम काय फक्त निर्देश करून जातो. तुकोबार आहे. निर्याणाच्या काळात देवाच्या कुंडलाचं चिंतन, त्या अभंगात निर्याणाचे अभंग पहा. मकर कुंडलाच्या दीप्ती तेजे लोपला गभस्ती, आला पंढरीचा राणा दिसतील त्याच्या खुना, सुख वाटे मना डोळे बाह्या स्फुरती. हे निर्याणाचे अभंग पहा. म्हणजे कानाच्या कुंडलाच्या तेजाचं वर्णन केलं. गभस्तीचं सुद्धा तेज त्याच्या पुढे फिकं पडते. असे ते कानातले शास्त्र, हे कुंडल त्याच्या कानात आहेत. मकर कुंडले तळपती शोभतात, तळपती श्रवणे. कंठात कौस्तुभ मणी आहे. हे आत्मज्योतीचं प्रतीक आहे. त्या भगवान परमात्म्याने ज्या मण्याच्या विषय हे मला शोभेल असं म्हणून काय आहे ते समुद्र मंथन झालं. मंथन झाल्यानंतर झालं, प्रत्येकाने निघलेलं रत्न मला पाहिजे असं कोणी सांगायचं नाही. वाटणी त्यांनी करायची असं ठरलं. आणि वाटणनी करणारा मध्यस्थित्व म्हणे ते निघल्याबरोबर हे मला चांगलं वाटेल बरं का.
तेवढं काढून घेतलं. कोणतं? कौस्तुभ म्हणे. हे त्यानं त्याच्यासाठी घेतला, काढून घेतला. हे मला चांगलं दिसल बरं का, बाकीच्याला दिसलं नसतं का चांगलं. म्हणून मग ते त्यानं त्याच्याविषयी आत्मभाव प्रगट केला. असं ते आहे. म्हणून मकर कुंडले तळपती श्रवणे कंठात कौस्तुभ म्हणे विराजित म्हणजे शोभतो. असा भगवान परमात्मा आमच्या आवडी वृत्तीचा विषय आहे. अखंड ते ध्यान, ते रूप मी अखंड पाहिल, तेच माझ्या सर्व सुखाचा ठेवाय. अभंगाचं शेवटचं शब्द. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे 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 हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, तुळसी हारा दास पितांबर, तुळसी हारा गेला दास पितांबर. बरं म्हणतात तुका म्हणे माझी हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. आपल्या जीवनात हीच वृत्ती व्हावी. त्यांची कृपा झाली तरच हे शक्य. देवा देव आवडणं इतकं नाही. आपलं पापाने आपल्याला बाकी आवडेल, विषय आवडतील, आणि पुण्याने बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठल आवडी. आपल्या जीवनात ते सुकृत जमा व्हावं, संतांची कृपा आपल्या जीवनात व्हावी, आणि त्या देवाच्या त्या रूपाच्या विषयी आवडी आपल्या चित्तात निर्माण व्हावी, अशी सद्भावना करतो. या मंगल प्रसंगात पहिलाच दिवस आहे. मंगल रूप परमात्म्याचं चिंतन, मंगल रूप परमात्म्याच्या रूपाचं चिंतन आपण केलं. संतांच्या कृपेनं त्याच्याविषयी आवडी निर्माण व्हावी एवढी सद्भावना करतो. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अतिशय गोड अशा प्रकारचं वातावरण आहे. सगळे तरुण, मी आधीच सांगून आलो, तव स्मरण हेच जीवनात घडावं, का त्या देवाचं सदा सर्व काळ स्मरण घडावं. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुण कीर्तन विन तुझी कथा नावडो. तुझ्यास ही आमुची तनू त्या भगवान परमात्म्याच्या कार्याला पडावी. अशा प्रकारचं आमचं जीवन घडावं. ते संतांच्या कृपेनं घडते. पण त्यांना ही विनंती करू, त्यांना प्रार्थना करू, तुमच्या कृपेशिवाय भगवान परमात्मा ती कृपा अर्थात ते सुख आम्हाला देणार नाही, भक्ती रसामृत आम्हाला देणार नाही. त्याच्याकडे ती विनंती करू. झाले सेवा त्यांच्या चरणी समर्पण करू आणि वाणीला विराम देऊ. मोठ्या प्रेमानं टाळी वाजून एकदा त्या संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.